संस्कृत पाठ्यक्रम अभ्यास पुस्तक निर्मिती मंडळाचे सर सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास मंडळ पुणे बालभारती या येथील देखील अभ्यास मंडळाचे सर सदस्य आहेत. डॉक्टर संभाजी पाटील सर यांनी अनेक लेखनात देखील त्यांचा चांगलाच हातखंडा आहे असं आपल्याला दिसून येतं. शंभूराजे या संभाजी महाराजांच्या मराठी चरित्र ग्रंथाचा धर्मभास्कर हा शंभूराजा हा याचा संस्कृत अनुवाद संस्कृत भारती दिल्ली द्वारा प्रकाशित आहे. कालिदास विरचित रघुवंश या महाकाव्याच्या निवडक सर्गांचा मराठी अनुवाद कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्याकडून प्रकाशित झाला आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे दूरस्थ शिक्षण केंद्राच्या व्याकरण विषयाच्या सर्व अध्ययन सामग्रीचं निर्माण सरांच्या हस्ते झालेलं आहे. तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधपत्रांचं देखील प्रसिद्धीकरण त्यांनी केलं आहे. राज्यस्तरीय सेटनेट कार्यशाळांमध्ये व्याकरण विषय तज्ञ म्हणून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक संस्कृत भारती महाराष्ट्र यांच्या समन्वयाने राष्ट्रीय सरल मानक संस्कृत कार्यशाळांचं जे आयोजन झालं त्यामध्ये विषय तज्ञ म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, महर्षि पाणिनी वैदिक एवं संस्कृत विश्वविद्यालय उज्जैन या विविध विश्वविद्यालयांमध्ये सर नियमित व्याख्यान देत असतात. राज्यस्तरीय माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी आणि पदव्युत्तर संस्कृत शिक्षण प्रशिक्षण केंद्रांमध्ये समन्वयक म्हणून आणि विषय तज्ञ म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे. तसेच सामाजिक दायित्व म्हणून संस्कृत भारती या संस्कृत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे ते नागपूर महानगर शिक्षण प्रमुख म्हणून त्यांचं कार्य आहे. 2019 पासून नागपूर महानगर मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. तर 2024 फेब्रुवारी पासून विदर्भ प्रांत मंत्री म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. संस्कृतच्या प्रसारासाठी संस्कृत संभाषण वर्ग असतील, व्याकरण वर्ग असतील, भगवद्गीता वर्ग असतील, सुभाषित वर्ग असतील, बालसंस्कार वर्ग असतील, संस्कृत विषयक व्याख्यानं असतील, असं या संबंध प्रशिक्षण केंद्रामध्ये सरांचा सक्रिय सहभाग व्याख्याता म्हणून नेहमीच असतो आणि याद्वारे समाजामध्ये निशुल्क आयोजन आणि अध्यापन सरांनी सातत्याने केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली ही जी नेटसेट कार्यशाळा जी आपण शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय आणि मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या वतीने गेले 3 वर्ष झाले आपण आयोजित करत आहोत. तर पहिल्या कार्यशाळेच्या पहिल्या व्याख्यानापासून सरांचा आणि आमचा ऋणानुबंध आहे आणि सरांचं हे 5वं व्याख्यान आहे. संपूर्ण व्याकरणाचा जो नेटसेटचा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, त्यावर अतिशय सुंदर व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत आणि आज त्यांचं हे आपण एक व्याख्यान आहे आणि त्याच्यानंतर देखील एक व्याख्यान सर म्हणाले की मला पाहिजे आहे, ते घ्यायचं आहे म्हणून. तर इतकी त्यांची व्याकरण तज्ञ म्हणून आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा असणारा एक शिक्षक म्हणून त्यांची तळमळ आहे आणि हीच त्यांची मला असं वाटतं खरी ओळख आहे. त्यांची आणखीन एक शिक्षक म्हणून खरी ओळख जेव्हा तुम्ही 2 तासाचं हे व्याख्यान ऐकाल तेव्हा तुम्हाला निश्चित होणार आहे. तर मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला या दोनही महाविद्यालयांच्या वतीने पुन्हा एकदा या कार्यशाळेमध्ये मी सरांचं स्वागत करते आणि सरांना विनंती करते की सरांनी कृपया आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. मुळजी जेठा महाविद्यालय. तर आवाज नाही येते आपला. येत आहे का? येत आहे का? हो. ओके, माझ्याकडनं मोठा करते. ठीक आहे, ओके. व्याकरणशास्त्र शब्दशास्त्र असल्यामुळे व्याकरणांचा ध्वनी हा येतो मॅडम. येतोय सर आवाज? येतोय ना? मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त तत्वावधानाने सुरू असलेल्या या राज्यस्तरीय सेटनेट मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये उपस्थित आमच्या ज्येष्ठ भगिनी डॉक्टर भाग्यश्री बलवतकर मॅडम, तसेच आमच्या डॉक्टर जयश्री सकळकळे मॅडम, माननीय मिश्रा सर, तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो, आचार्य भर्तृहरी हे व्याकरणशास्त्राचा महिमा सांगताना या वाक्यपदी या ग्रंथामध्ये म्हणतात, इदम आद्यम पदस्थानम सिद्धी सोपान पर्वणाम
इयं सा मोक्षमाणानाम अजिम्हा राजपद्धती. व्याकरणशास्त्राचं अध्ययन हे का बरं करावं याच्यापेक्षा एक सुंदर याचं उत्तर असू शकत नाही. कारण आचार्य म्हणतात इदम आद्यम पदस्थानम सिद्धी सोपान पर्वणाम मोक्षमाणानाम इयम अजिम्मा राजपद्धती. कारण व्याकरणशास्त्र काय करतं तर जसं आपण भगवान पतंजलींचं एका श्लोकामध्ये वर्णन करतो, तेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन यो अपाकरोत तम प्रवरम्नीनाम पतंजलीं प्रांजलिराणकोस्मी. म्हणजे आपल्या शरीराचे जे 3 प्रकारचे मल आहेत त्या मलांना दूर करणारे शास्त्र निर्माण करून आचार्य आपण त्यांना भगवत स्वरूप मानतो भगवान पतंजली यांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे. तर ते 3 प्रकारचे मल कोणते तर पहिला मल आहे चित्ताचा मल. आपल्या चित्तामध्ये जे विविध विकार येतात त्या विकारांना मल असं म्हटलेलं आहे. तर त्या मलांना दूर करण्यासाठी भगवान पतंजलींनी योगशास्त्र योगसूत्र लिहिले. म्हणून योगेन चित्तस्य मलम यहा अपाकरोत. योगशास्त्रांची रचना करून किंवा योगसूत्रांची रचना करून ज्यांनी चित्त दूर केले. योगेन चित्तस्य पदेन वाचाम. पदशास्त्रम म्हणजे पदशास्त्रावरील महाभाष्य निर्माण करून त्यांनी वाणीचे मल वाङ्मल. वाणीचे मल म्हणजे कोणते तर अपशब्द हे वाणीचे मल हे ज्यांनी दूर केले. मलम शरीरस्य वैद्यकेन आणि वैद्यक शास्त्रावरती सुद्धा संहिता निर्माण करून त्यांनी शरीराचे मल म्हणजे अनेक व्याधी ज्यांनी दूर केले असे भगवान पतंजली हे सर्व मुनींमध्ये ते श्रेष्ठ असे असणारे आहेत. आणि त्यांनी लिहिलेल्या व्याकरण महाभाष्य या ग्रंथाचा पस्पशान्निक या प्रथम अन्निकाचा आपण संक्षिप्तपणे या ठिकाणी विचार करणार आहोत. अनेक शास्त्र असताना व्याकरणशास्त्राच्या अध्ययनाची आवश्यकता काय असा जेव्हा मनात प्रश्न येतो त्यावेळी आपण नेहमीच सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे की वाक्यज्ञानम प्रति पदज्ञानम कारण. जर प्रत्येक शास्त्रामधली वाक्य आपल्याला समजून घ्यायची असतील तर ती वाक्य म्हणजे काय तर पदसमूह हा त्या पदांचा समूह आहे. आणि पद म्हणजे काय त्या पदामध्ये प्रकृती कोणती आहे त्या पदामध्ये प्रत्यय कोणता आहे हे जोपर्यंत आपल्याला उलगडणार नाही तोपर्यंत वाक्याचा अर्थ उलगडणार नाही. आणि त्याच्यामुळे वाक्यज्ञानम प्रति शब्दज्ञानम कारणम किंवा पदज्ञानम कारणम पदज्ञानम प्रति प्रकृती प्रत्यय विभाग ज्ञानम आवश्यकम. आणि प्रकृती प्रत्यय विभाग जे करून देणारं शास्त्र आहे ते शास्त्र आहे व्याकरणशास्त्र. आणि म्हणून माझा नेहमी सर्वांना आग्रह असतो की जसं एक आचार्य म्हणतात यद्यपि बहुनाधीशे तथापि पठ पुत्र व्याकरणम. एक विद्यार्थी आपल्या गुरूंकडे जातो आणि म्हणतो की आचार्य 14 विद्या 64 कला ही सगळी शास्त्र षड दर्शन नेमकं काय शिकायचं आयुष्य तर आपलं अतिशय अल्प आहे. तर त्याला उपदेश करताना आचार्य सांगतात यद्यपि बहुनाधीशे तथापि पुत्र त्वम व्याकरणम पठ. जर अनेक शास्त्र शिकलं नाही तरी काय हरकत नाही मात्र पठपुत्र व्याकरणम तू व्याकरण मात्र अवश्य शिक. का स्वजनः श्वजनो भूत. स्वजनः श्वजनः यांच्यातला भेद कळण्यासाठी स्वजनः याचा अर्थ आहे स्वस्त्यजनाः म्हणजे स्वतःचे आप्त स्वतःचे बांधव म्हणजे स्वजन. त्या ठिकाणी दंत सकार आहे स्व. जर उच्चारण ज्ञान आपल्याला माहिती नसेल उच्चारण स्थान माहिती नसेल आणि चुकून आपण दंत सकाराच्या ऐवजी जर तालव्य शकार वापरला श्वजनः इति तर त्याचा अर्थ होतो की शुनक म्हणजे कुत्रा. जर आपण आपल्या भाषणामध्ये येते मग स्वजनाः असं म्हणण्याऐवजी म्हणजे हे माझे बांधव आहेत असं म्हणण्याऐवजी येते मग स्वजनाः असा जर विपर्यास केला तर अनर्थ घडू शकतो. आणि त्याच्यामुळे स्वजनाः स्वजनो मा भूत इति पठपुत्र व्याकरणम. त्याच्यानंतर सकलम
शकलम. सकलम म्हणजे अखंड आणि शकलम म्हणजे खंड खंड. अहम सकलम इच्छामी म्हणजे मी पूर्ण प्राप्त करण्याची इच्छा करतो आणि शकलम इच्छामी म्हणजे मी खंडप्राय इच्छा करतो. अहम सकलम सुखम इच्छामी, अहम शकलम सुखम इच्छामी. भेद आहे आणि हे समजून घेण्यासाठी पटपुत्र व्याकरण. आणि सकृत शकृत. सकृत याचा अर्थ आहे एकदा. अहम सकृत खादामी म्हणजे मी एक वेळ भोजन करतो. तर त्या सकृतच्या ठिकाणी दंत्य सच्या ठिकाणी जर तालव्य शचा प्रयोग झाला आणि शकृत असा जर अर्थ झाला तर शकृतचा अर्थ आहे मल, मानवी मल. म्हणजे किती अनर्थ होऊ शकतो. म्हणून यद्यपि बहुनाधीशे अनेक शास्त्र शिकण्याची आवश्यकता नाहीये. जर शिकायचं असेल तर अनिवार्यपणे व्याकरण शिकलं पाहिजे की जे प्रतीपभूतम सर्वासाम विद्यानाम यदवस्थित. म्हणजे जे अन्य शास्त्र शिकण्यासाठी प्रदीपवत आहे, दिव्याप्रमाणे आहे, सर्व शास्त्रांना उजळणारा आहे. अशा प्रकारे व्याकरणशास्त्राचा महिमा हा एकच विषय जर घेऊन बोलायचं म्हटलं तरी आपण पुष्कळ वेळ आपण त्याच्यावरती बोलू शकतो. मात्र आपण या ठिकाणी आता प्रकृत जो आपला विषय आहे त्या विषयाला अनुसरूया. मॅडम मला स्क्रीन शेअर करायची आहे. तिथं अनुमती देत नाहीये. हो, आता करून बघा. आता झालं, केली येते, मल्टिपल केले. दिसते मॅडम स्क्रीन सगळ्यांना? येस सर. हो सर दिस. कोणाचा तरी माईक सुरू आहे त्यांना बंद करायला सांगा बरं. ज्यांचे माईक सुरू आहे त्यांनी कृपया बंद करा. व्याक्रियन्ते व्युत्पाद्यन्ते शब्दाः अनेन इति व्याकरणम. व्याकरण या शब्दाची व्याख्या आहे. आणि महाभाष्य याचा अर्थ समजून घेताना आपल्याला भाष्य म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. सूत्रार्थो वर्णिते यत्र म्हणजे ज्या ठिकाणी सूत्राचा अर्थ वर्णन केला जातो, स्वपदानीच वर्ण्यन्ते आणि ज्या ठिकाणी स्वतःचं मत देखील प्रतिपादित केलं जातं त्याला भाष्य अशी संज्ञा आहे. मग इतर शास्त्रांची केवळ भाष्य आहेत. मात्र हे जे आहे व्याकरणशास्त्रावरती भगवान पतंजलींनी लिहिलेलं आहे त्याला महाभाष्य अशी संज्ञा आहे. महश्च तद्भाष्यम महाभाष्यम म्हणजे हे साधारण भाष्य नाहीये तर हे महाभाष्य आहे. अन्य शास्त्रांवरची जी भाष्य आहेत ती केवळ भाष्य म्हणून सुप्रसिद्ध आहेत. मात्र महाभाष्य हे केवळ व्याकरणशास्त्राचंच भाष्य आहे. हे शास्त्र सुद्धा महत्शास्त्र आहे आणि त्या शास्त्रावरती आचार्य पतंजलींनी जे भाष्य लिहिलेलं आहे ते महाभाष्य या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. आणि आपण भगवान पतंजलींचा जो काही महिमा आहे तो आपल्याला माहिती आहे. आबाहु पुरुषाकारम शंखचक्रासिधारिणम सहस्रशीर्षम श्वेतम पतंजलीं प्रणमाम्यहम असं भगवान पतंजलींचं वर्णन केलं जातं. आणि त्यांनी भगवान पाणिनींनी रचलेल्या 4000 सूत्रांच्या अष्टाध्यायी या ग्रंथावरती जे काही मार्मिक आणि अत्यंत सरळ पद्धतीनं अतिशय रंजक पद्धतीनं जे काही भाष्य निर्माण केलेलं आहे ते भाष्य महाभाष्य या नावाने विख्यात झालेलं आहे. आणि या ग्रंथामध्ये जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणांना आह्निकम अशी संज्ञा आहे. आणि त्या आह्निकांची 85 इतकी संख्या आहे. आणि त्या आह्निकांमधील प्रथम जे आह्निक आहे, आह्निक याचा अर्थ या ठिकाणी प्रकरण असा घ्या. पुढे आपण जेव्हा अनेक शब्दाची व्युत्पत्ती पाहू त्यावेळी तुम्हाला अर्थ समजून जाईल. तर प्रथम जे प्रकरण आहे त्या प्रथम प्रकरणाला किंवा प्रथम आह्निकाला पस्पशा आह्निकम, पस्पशा आह्निकम अशी संज्ञा आहे. आणि आद्य जे 9 आह्निका आहेत त्यांना नवाह्निकम अशी संज्ञा आहे. या व्याकरण महाभाष्याचं अध्ययन करण्यासाठी प्रदीपभूत अशा ज्या 2 व्याख्या आहेत त्यातली प्रथम व्याख्या जी आहे ती आचार्य कैयट यांनी लिहिलेली प्रदीप व्याख्या आहे.
आणि सर्वतंत्र स्वतंत्र असे ज्यांचं वर्णन केलं जातं असे आपल्या महाराष्ट्रात जन्मप्राप्त झालेले आचार्य नागेश भट्ट यांनी लिहिलेली उद्योत टीका, अशा या 2 टीका आणि महाभाष्य यांना मिळून आकर ग्रंथ असं म्हटलं जातं. म्हणजे महाभाष्याचं अध्ययन करायचं असेल तर महाभाष्याचं अध्ययन या 2 टीकांच्या शिवाय, 2 व्याख्यांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आचार्य कैयट आणि आचार्य नागेश भट्ट हे गुरुस्थानी मानून आपण या व्याकरण महाभाष्य ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. तर आह्निकम, पस्पशान्निकम या ठिकाणी जो आह्निक शब्द आहे, आह्निक शब्दाचा अर्थ काय आहे, तो आह्निक शब्द कसा निष्पन्न होतो, तर त्या ठिकाणी अहन असा शब्द आहे. अह्ना निर्वृत्तम इत्यस्मिन् अर्थे. अहन, अहन हे नकारांत नपुंसकलिंग प्रातिपदिक आहे, त्याला तेन निर्वृत्तम या सूत्राने ठत प्रत्यय केला जातो आणि आह्निकम असं निष्पन्न होतं. अहन म्हणजे दिवस आणि तेन निवृत्तम म्हणजे एका दिवसाने तयार केलेले किंवा एका दिवसामध्ये अध्ययन करण्यास योग्य असं जे काही असेल, किंवा एका दिवसामध्ये निर्माण झालेले, किंवा एका दिवसामध्ये आचार्य पतंजलीने निर्माण केलेले, असे आपण त्या ठिकाणी अर्थ घेऊ शकतो. असं जे असेल ते आह्निकम. असं 85 दिवसांपर्यंत 85 प्रकरण निर्माण झाली, म्हणून प्रत्येक प्रकरणाला आह्निकम अशी संज्ञा आहे, म्हणून ती आह्निक म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्यातलं आद्य म्हणजे उपोद्घात रूपाने आचार्य पतंजलींनी जे काही आह्निक तयार केलेलं आहे त्याला पस्पशा म्हणजे उपोद्घाताचं जे आह्निक आहे ते पस्पशान्निक म्हणून ओळखलं जातं. आता याचा अभ्यास करताना किंवा याचं अध्ययन करत असताना आपण मुख्य जी काही प्रयोजन आहे त्या प्रयोजनांचा या ठिकाणी विचार करतो. एक्सक्यूज मी सर, आनुषंगिक जी काही सॉरी टू प्रयोजन आहेत. डिस्टर्ब यू. स्क्रीन चेंज होत नाहीये, स्लाइड चेंज होत नाहीये. हो का? हो, एकच आहे ते फर्स्ट स्वागतमचं स्लाइडच आहे ऑन. सांगायला पाहिजे होतं आधीच तुम्ही. हा, सर, वी वर वेटिंग दॅट यू विल डू इट. आपलं जे नेटवर्क आहे ना ते लो दाखवून राहिलेलं आहे, बँडविथ लो असं दाखवत आहे, बँडविथ लो. आता दिसतंय का? हा, आता दिसतंय सर. येस सर. दिसत आहे सर. दिसतंय. हो. मध्ये मध्ये मला सांगत चला. म्हणजे माझा आवाज समजा येत नसेल किंवा दिसते स्लाइड? फर्स्ट वन ओनली स्वागतमचेच आहे, त्याच्या पुढचे नाहीये, म्हणजे ते फर्स्ट स्लाइडच ऑन आहे. येस सर, आता दिसते. म्हणजे जेव्हा आपण फुल स्क्रीन करतो त्यावेळी दिसत नाही, आणि आपण अशा पद्धतीने जर ते पाहायचं म्हटलं तरच दिसतं. काहीतरी समस्या आहे. ठीक आहे, सगळ्यांना दिसतंय का? अक्षर समजतंय का? हो सर. वाचता येते का? हो सर. ठीक आहे, तर आपण अशाच पद्धतीने पाहूया आता, नाहीतर ते फुल स्क्रीन केली तर ते बहुतेक शेअरच होत नाही. या ग्रंथाचं अध्ययन करत असताना आपण मुख्य बिंदूंचा या ठिकाणी विचार करणार आहे, ते म्हणजे मुख्य प्रयोजन विचार. म्हणजे भगवान पतंजलींनी व्याकरण अध्ययनाची जी काही मुख्य प्रयोजनं सांगितलेली आहेत, अनेक प्रयोजनं सांगितलेली आहेत, त्याची आपण मुख्यतः 2 प्रकार करतो, मुख्य प्रयोजन आणि आनुषंगिक प्रयोजन. या दोन्ही प्रयोजनांचा या ठिकाणी आपण विचार करायचा आहे. त्याच्यानंतर जे काही वार्तिक आलेले आहेत त्या वार्तिकांचा आपण विचार करायचा आहे. त्याच्यानंतर काही मुख्य व्याकरणाचे सिद्धांत या ठिकाणी सांगितलेले आहेत, त्या सिद्धांताचा आपण विचार करायचा आहे. आणि याच्या अध्ययनाची पद्धती काय आहे? पौनःपुन्येन पठनम. या ग्रंथाचं पुन्हा पुन्हा पठन केलं पाहिजे,
आणि पारायण म्हणजे आपण पुन्हा पुन्हा हा ग्रंथ अर्थ कळो न कळो प्राथमिक टप्प्यावरती हा ग्रंथ आपण सातत्याने वाचला पाहिजे आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचा हा मुखोद्गत होईल त्याच्यानंतर तुम्ही सार्थक अध्ययनाचा विचार करू शकता. पण पारायण करणं हे सुद्धा या ठिकाणी अनिवार्य आहे. प्रत्येक पंक्ती आणि प्रत्येक पंक्तीमधला प्रत्येक शब्द हा मुखोद्गत असणं आवश्यक आहे, बुद्धिस्त असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी प्रयोजनाचा विचार करत असताना आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे प्रयोजन मनुद्दिश्य न मंतोपि प्रवर्तते. प्रयोजन असल्याशिवाय कुणीही कोणत्याही कार्यासाठी प्रवृत्त होऊ शकत नाही. तुम्ही देखील सगळे या ठिकाणी जमलेला आहात ते काहीतरी प्रयोजन आहे म्हणून या ठिकाणी आलेला आहात. तर सर्वस्यैव हि शास्त्रस्य कर्मणो वापि कस्यचित् यावत् प्रयोजनं नोक्तं तावत् तेन प्रगृह्यते. कोणत्याही कर्माचं प्रयोजन सांगितल्याशिवाय कोणीही कार्यामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. समजा केवळ आपल्या सकळकर मॅडम असतील किंवा आपल्या बलोदकर मॅडम असतील त्यांनी सांगितलं की व्याख्यान आहे तुम्ही आलं पाहिजे, पण तुमची जिज्ञासा शांत होणार नाही. तुम्ही विचाराल कशाचा आहे आणि त्यांना आम्हाला काय लाभ होणार नाही, कारण त्याचं प्रयोजन जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही कार्यामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. म्हणून म्हणलेलं आहे ते कर्म असेल किंवा शास्त्र असेल प्रयोजन हे सुरुवातीला सांगावं लागतं, त्याशिवाय आपण कार्यामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. त्याच्यामुळे संबंधश्च अधिकारीच विषयश्च प्रयोजनम ग्रंथादौ तेन वक्तव्यम तस्मात् शास्त्रम प्रशस्यते. आधी हे अनुबंध चतुष्टय जे आहे ते अनुबंध चतुष्टय आधी सांगावं लागतं. त्याच्यामुळेच काय होतं तर ग्रंथकर्ता जो आहे तो अध्ययनामध्ये प्रवृत्त होतो. त्याच्यामुळे अनुबंध चतुष्टय सुरुवातीला सांगितलेले आहेत. आणि आता आपण मुख्य प्रयोजनांचा या ठिकाणी विचार करणार आहे की व्याकरणशास्त्राचं मुख्य प्रयोजन काय आहे. तर या ग्रंथातील प्रथम पंक्ती जी आहे ती प्रथम पंक्तीच आहे अथ शब्दानुशासनम. आणि काही आचार्यांचं मत आहे की अथ शब्दानुशासनम हे अष्टाध्यायीतलं सुद्धा प्रथम सूत्र असावं. म्हणजे वृद्धिरादेश असं अष्टाध्यायीच्या प्रथम अध्यायातील प्रथम पाठातील प्रथम सूत्र आहे. पण काही आचार्यांचं मत आहे की त्याच्याही आधी अथ शब्दानुशासनम हे सूत्र असावं आणि म्हणूनच हे सूत्र घेऊन आचार्य पतंजलींनी आपल्या महाभाष्याची सुरुवात अथ या शब्दाने केलेली आहे. मग अथ शब्दाचे अनेक अर्थ आहेत. मग या ठिकाणी अथ शब्दाचा अर्थ काय, तर आचार्य म्हणतात अथ इत्येतयं शब्द अधिकारः प्रयुज्यते. हा अथ शब्द या ठिकाणी मंगलवाचक न घेता या ठिकाणी अधिकारवाचक हा शब्द घ्यायचा आहे. अतः परम याच्यानंतर शब्दानुशासनम क्रियते, शब्दांचं अनुशासन केलं जाईल. प्रश्न पडतो केशाम शब्दानाम, कोणत्या शब्दांचं अनुशासन केलं जाईल, वैदिकानाम लौकिकानांच. म्हणजे काही व्याकरण जे आहेत ती काही व्याकरण ही वैदिक आहेत, काही व्याकरण ही लौकिक आहे. पण हे उभयविध व्याकरण आहे पाणिनी व्याकरण, ज्याच्याद्वारे वैदिकानाम लौकिकानांच लौकिक शब्द असतील गौः अश्वः मनुष्यः या सर्व लौकिक शब्दांचं आणि वैदिकानाम पुरोहितम अशा सर्व वैदिक शब्दांचं सुद्धा अनुशासन करण्याचं कार्य हे व्याकरणशास्त्र करतं. आणि आद्य प्रयोजन व्याकरणशास्त्राचं कोणतं असं जर कोणी विचारलं तर आद्य प्रयोजन आता शब्दानुशासन. आणि त्याच्यानंतर जी प्रयोजन सांगितलेली आहेत ती मुख्य प्रयोजनानी तानी पंच रक्षोहा लघ्व संदेहा प्रयोजनम. या पंक्तीमध्ये व्याकरण अध्ययनाची मुख्य 5 प्रयोजन सांगितलेली आहेत. आद्य प्रयोजन शब्दानुशासनम, त्याच्यानंतरची जी पंच प्रयोजन आहेत ती आपण मुख्य प्रयोजन असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये रक्षा ऊहः आगमः लघुः असंदेहः अशी 5 प्रयोजन भगवान पतंजलीने व्याकरण अध्ययनात सांगितलेली आहे. पहिला मनामध्ये प्रश्न येतो रक्षार्थम अध्ययन व्याकरणम, रक्षणासाठी व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे. तुमच्या मनात प्रश्न येईल रक्षा करायची असेल तर शस्त्र चालन शिकलं पाहिजे, शस्त्र संचालन शिकलं पाहिजे, त्यासाठी खड्गविद्या धनुष्यविद्या अशा प्रकारची शस्त्रविद्या शिकली पाहिजे. पण आचार्य म्हणतात की रक्षार्थम अध्ययन व्याकरण, रक्षणासाठी व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे.
कुणाच्या? रक्षार्थम वेदानाम, वेदांच्या रक्षणासाठी व्याकरणशास्त्राची आवश्यकता आहे. का बरं असं म्हटलं असावं? तर ते म्हणतात लोपागम वर्ण विकारज्ञो हि सम्यक वेदान परिपालयिष्यति. असं म्हणतात विभेती अल्पश्रुतात वेदहा माम अयम प्रहरेदिती. वेदांचं अध्ययन करण्यासाठी बहुश्रुतता म्हणजे ज्ञानाचं आधिक्य अपेक्षित आहे. ते जर नसेल, व्यक्ती जर अल्पश्रुत असेल तर काय होईल? तर विभेती अल्पश्रुतात वेदहा मामयम प्रहरेत, हा माझा विनाश करेल काय, अशी शंका त्या ग्रंथांच्या मनामध्ये निर्माण होते. का? कारण जर कोणी अवैयाकरण असेल, ज्याला व्याकरणशास्त्राचं ज्ञान नसेल, तो काय करेल? त्याला व्याकरणशास्त्राच्या ज्या काही संज्ञा आहेत, ज्या काही परिभाषा आहेत, जी काही कार्य आहेत, सूत्रप्रयुक्त कार्य, त्यांचं ज्ञानच नसल्यामुळे तो वेदांत रक्षण करू शकत नाही. आतापर्यंत वेद आपल्याकडे जे पोहोचले ते श्रुती परंपरेने पोहोचले, पण त्याच्या आधी व्याकरणशास्त्राच्या अध्ययनाच्या आधी ते वेदांगांचं अध्ययन करायचे आणि त्याच्यामध्ये प्रधानांच्या षट्संगेषु व्याकरणम, त्या वेदांगांच्या मध्ये प्रधान जे व्याकरणशास्त्र आहे ते शिकल्याशिवाय व्याकरणशास्त्राचं अध्ययन केलं जायचं नाही. का? कारण लोप, आगम, वर्णविकार हे सर्व ज्ञान हे व्याकरण ज्याचं अध्ययन आहे किंवा व्याकरणशास्त्राचा जो अध्ययन करतो, ज्याला वैयाकरण म्हणतात, त्यालाच याचं ज्ञान होऊ शकतं. आणि तोच आहेत तसे जे वेद आहेत ते पुढे संक्रमित करू शकतो. मात्र अवैयाकरणाला लोप काय आहे, आगम काय आहे, वर्णविकार काय आहे याचं ज्ञानच नसेल. यासाठी उदाहरण म्हणून ते सांगतात, पंक्ती आहे मनादेवेषु. मनादेवेषु वस्तुतः त्या ठिकाणी आत्मनादेवेषु असं पाहिजे, पण वैदिक प्रयोग आहेत मनादेवेषु, कारण त्या ठिकाणी मंत्रे स्वांग्यादेरात्मनः या पंक्तीने आत्मन शब्दातील जो आ आहे त्याचा लोप आहे. आणि मनादेवेषु असं जे अशी जी पंक्ती आहे, ती पंक्ती जेव्हा कोणी अवैयाकरण वाचेल त्याला एक तर अर्थबोधच होणार नाही, किंवा तो काय करेल, बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक आहे असं म्हणून त्या ठिकाणी आ लिहून टाकेल. का? त्याला लोप विषय ज्ञानच नाहीये. मंत्रे स्वांग्यादेरात्मनः हे सूत्रच माहिती नाहीये. आणि असा जो वेदांमध्ये प्रवेश करणारा किंवा त्या ठिकाणी परिष्कार करणारा जो आहे मनुष्य आहे किंवा जी व्यक्ती आहे, ती कसं बरं वेदांचं परिपालन करू शकेल? म्हणून लोपांचं ज्ञान व्हावं यासाठी हे व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर आगमः, आगमः, आदेशः यांचं ज्ञान वैयाकरणाला असू शकतं. आगम म्हणजे काय, आदेश म्हणजे काय? कारण या ठिकाणी जन हा शब्द आहे त्याचं बहुवचन आहे. आपण सर्वजण वैदिक वाङ्मयाचं देखील अध्ययन करत असाल नेटसाठी, त्याच्यामध्ये इंद्रसुक्त आहे. तर ते आचार्य कृत्समद हे त्या इंद्रसुक्तामध्ये सांगतात, हो हो सहा जनासः सहा इंद्रः सजनास इंद्रः इत्युक्ते हो हो जनासः सहा इंद्रः न तु अहम. आता त्या ठिकाणी जन शब्द आहे त्याचं बहुवचन लौकिक भाषेमध्ये भो हो जनाः असं होतं, पण वैदिक वाङ्मयामध्ये त्या ठिकाणी या सूत्राने त्या ठिकाणी असुक आगम होतो आणि जनासह असं रूप बनतं. आता जो अवैयाकरण आहे तो जसं देव हे एक वचन आहे, प्रथम विभक्ती एक वचन आहे, तसं जनासह सुद्धा एक वचन असावं. असा काहीतरी विपर्यास तो त्या अर्थाचा करेल आणि त्याच्यामुळे तो वेदांचं परिपालन करू शकणार नाही. पण जो वैयाकरण आहे त्याला समजेल की जनासह या ठिकाणी जसे रसूक सूत्राने अचूक आगम केल्यामुळे ते जनासह हे रूप बनलेलं आहे. अशा पद्धतीनं आगम ज्ञान होण्यासाठी व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर वर्णविकारः, वर्णेषु यः विकारः भवति तस्य परिज्ञानार्थमपि व्याकरणम् अध्येयम्. यथा पंक्ती आहे उद्ग्राभंच निर्ग्राभंच. आता या ठिकाणी वस्तुतः हकारः उद्ग्राहंच निर्ग्राहंच असं वस्तुतः आहे, पण भृगृह छंदसी हस्य भत्वम म्हणजे छंदसी वेदांमध्ये हस्य
फत्वम म्हणजे हकाराच्या ठिकाणी फकार हा वर्ण विकार आहे. आणि ज्याला याचं ज्ञान आहे तोच काय करू शकतो, तर या पंक्तीचा योग्य उचित जो काही अर्थ आहे तो अर्थ ग्रहण करू शकतो. म्हणून म्हणलेलं आहे यो हि वैयाकरणः सहैव एतां प्रक्रियां ज्ञातुं प्रभवती न तु अवैयाकरणः. आणि वेदांच्या रक्षणासाठी, न केवळ वेदांच्या अपितु आपल्या सर्व शास्त्रांच्या रक्षणासाठी सुद्धा अध्ययन व्याकरणम व्याकरणशास्त्राचं ज्ञान असणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरं प्रयोजन सांगितलेलं आहे ऊहः. ऊहः अध्याहारः वितर्कः. आपण जेव्हा यज्ञ करत असतो त्यावेळी आचार्य सांगतात न सर्वैहि लिंगैहि न च सर्वाभिः विभक्तिभिः वेदे मंत्राः निगदिताः. सर्व लिंगांमध्ये सर्व विभक्तींमध्ये वेदामध्ये मंत्र सांगितले जात नाहीत. तेच अवश्यम यज्ञगतेन यज्ञगतः यः मनुष्यः तेन अथवा पुरोहितेन यथा यथम विपरिणमयितव्यः. म्हणजे जो यज्ञ करत आहे, जो पुरोहित आहे त्यानं काय केलं पाहिजे, त्यानं तो संदर्भ पाहून तो देवता शब्द ज्या लिंगामध्ये आहे किंवा ज्या विभक्तीमध्ये आहे तशा पद्धतीनं त्याचं विपरिणाम. पण शब्दांचं लिंग, शब्दांची विभक्ती, तो शब्द बहुवचनांत आहे की एकवचनांत आहे, हे सर्व ज्ञान हे वैयाकरणाला असतं. म्हणून म्हणतात तान अवैयाकरणा शक्नोती यथा यथा विपरिणमयितुम्. अवैयाकरण जो आहे त्याला याचं ज्ञानच होऊ शकणार नाही. त्यामुळे ज्ञान नसल्यामुळे जसं अग्निदेवतेला काही अर्पण करायचं आहे अग्नीमध्ये, तर तो काय करेल, नमस्वस्ती स्वाहा स्वदालम वषडयोगाच्च या सूत्रांनी स्वाहा योगे चतुर्थी. तरी अग्नी शब्दाची चतुर्थी आहे अग्नये. तर तो त्याला माहिती असेल की अग्नि शब्द हा पुल्लिंग आहे आणि स्वाहा शब्द योगे चतुर्थी प्रयोज्या. याचं ज्ञान ज्याला आहे तो अग्नये स्वाहा म्हणू शकतो. आता समजा ब्रह्मदेवाला द्यायचे आहे तर त्याला माहिती असलं पाहिजे ब्राह्मण असा शब्द आहे, तो नकारांत आहे. त्याच्यामुळे जसं रामाय रामभद्राय असं राम शब्दाचं चतुर्थी रामाय रामभद्राय किंवा रामभद्र शब्दाचे रामभद्राय होते, तसं ब्रह्म शब्द हा जरी दिसत असला आकारांत तरी तो नकारांत आहे, त्याची ब्रह्माय असे होणार नाही, ब्रह्मणे असे करावे लागेल. किंवा अपशब्द आहे, अप हा शब्द हा स्त्रीलिंगामध्ये आहे, नित्य बहुवचनांत आहे. त्याच्यामुळे जेव्हा त्याला आपल्याला काही अर्पण करायचं आहे त्यावेळी अपशब्द नित्य बहुवचनांत स्त्रीलिंगी म्हणून अध्यः स्वाहा अशा प्रकारचं लिंगांचं ज्ञान, वचनांचं ज्ञान, विभक्तींचं ज्ञान हे कोणाला असू शकतं, हे वैयाकरणाला असू शकतं. एतस्य सुष्ठु ज्ञानम स्यात्. नाहीतर काय होईल, जो पुरोहित आहे तो स्वतः देखील भ्रष्ट होऊन जाईल आणि ज्याच्यासाठी तो यज्ञ करत आहे तो जो यजमान आहे ते यजमानाला देखील प्रतिकूल फळ मिळेल. आपण यज्ञ करतो अनुकूल फलप्राप्तीसाठी, पण अशा विभक्ती, अशी वचन, असं लिंग हे ज्ञान न झाल्यामुळे आणि दुष्ट प्रयोग केल्यामुळे त्याचं फल प्राप्त होणार नाही. एतस्य सुष्ठु ज्ञानम स्यात्. आता या ठिकाणी सुद्धा आता समजा हे प्रयोजन नसेल, लौकिक भाषेमध्ये सुद्धा, लौकिक व्यवहारामध्ये सुद्धा, संभाषणामध्ये सुद्धा हा ऊह असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणता शब्द कोणत्या लिंगामध्ये आहे त्याचा अर्थ काय आहे हे माहित असणं अपेक्षित आहे. मित्र शब्द आहे, मित्र शब्दाचे दोन अर्थ आहेत. जेव्हा मित्र शब्द हा पुल्लिंगामध्ये प्रयुक्त होतो तो सूर्यवाचक आहे आणि मित्र शब्द जेव्हा नपुंसक लिंगामध्ये प्रयुक्त करू तेव्हा तो सखावाचक आहे. म्हणून एषः मम मित्रः असं आपण म्हणू शकत नाही, एतत् मम मित्रम असं म्हटलं पाहिजे. हा जो ऊह आहे, हा जो अध्यार आहे, वितर्क आहे, हा वैयाकरण करू शकतो. किंवा पत्नीसाठी तिन्ही लिंगांमध्ये शब्द आहे, जसं स्त्रीलिंगामध्ये पत्नी, या, कांता इत्यादी शब्द आहेत, पण लिंगामध्ये सुद्धा शब्द आहे कलत्रम. तर एतत् मम कलत्रम असं म्हटलं पाहिजे.
किंवा पुल्लिंगामध्ये सुद्धा शब्द आहे आणि तो नित्य बहुवचनी आहे. दाराहा असा शब्द आहे. दाराहा म्हणजे एक जरी पत्नी असेल तरी प्रयोग तसाच होईल. दाराहा संती म्हणजे अनेक पत्नी तसं नव्हे, एकच आहे, पण तो शब्दच नित्य बहुवचन असतात. तर हे जर हा जो ऊह आहे किंवा अध्यार आहे याच्यासाठी व्याकरण शास्त्रज्ञ असणं अत्यंत अपेक्षित आहे. आगम आगम शब्द हा बहुवचन आहे. आगम हा शास्त्रम, आगम हा उत्पत्ती, आगम हा आगमनम, आगमन क्रिया, आगम हा उपार्जनम अर्जनम, आगम हा पांडित्यम आणि आगम हा वर्णाधिक्यम. असं आपण आगमाचं उदाहरण पाहिलं पहिल्या प्रयोजनामध्ये रक्षार्थम इत्यादी. तसं आगम म्हणजे वर्णाधिक्यम. या ठिकाणी आगमन कोणता अर्थ येत आहे तर आगम हा शास्त्रम, आगम हा आप्तवाक्यम, आप्तस्तु यथार्थ वक्ता रागादी वशादपि न अन्यथावादी असा जो असेल त्याचं वचन म्हणजे आगम हा. काय सांगतं शास्त्र, काय सांगतं? ब्राह्मणेन निष्कारणो निषडंगो वेदो ध्येयो ज्ञेयश्च. या ठिकाणी ब्राह्मण याचा अर्थ काय? हा वर्णवाचक शब्द नसून ब्रह्म अधीते किती ब्राह्मण हा ब्रह्म वेद हा. ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे वेद, वेदम अधीते हा सहा ब्राह्मण हा असा या अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे. तर जो वेदाभ्यासक आहे त्यानं काय केलं पाहिजे? निष्कारणो हि षडंगो वेदो ध्येयो ज्ञेयश्च. निष्कारण कोणतंही कारण नसताना काय केलं पाहिजे? वेद हा ध्येय, पण कसा? षडंग षडभी अंगैही संयुक्त वेद. केवळ वेदांचं अध्ययन नाही तर वेदाच्या 6 अंगांसहित वेदांचं अध्ययन केलं पाहिजे. आणि केवळ अध्येय हा नव्हे, ज्ञेय शिकणं वेगळं आणि त्याचा अर्थबोध होणं वेगळं. वेदांचं अध्ययन केलं पाहिजे पण सार्थक अध्ययन केलं पाहिजे, वेदांचा अर्थबोध झाला पाहिजे. आणि या 6 अंगांमध्ये जे प्रधान शास्त्र आहे, प्रधानम षट्स्वंगेषु व्याकरणम आणि प्रधानेच कुतो यत्नः फलवान भवती. आपल्याला 6 शास्त्रांचं अध्ययन करायचं, 6 अंगांचं अध्ययन करायचं असेल, त्या 6 अंगांमध्ये जे मुख्य आहे, जे आद्य आहे, जे प्रधान आहे त्याचं जेव्हा आपण अध्ययन करू तर प्रधानेच कुतो यत्नः फलवान भवती. प्रधान ठिकाणी प्रयत्न जर केला तर अन्य अंगांचं अध्ययन सुद्धा आपण वयम हेलया कर्तुं शक्नुमः, सहजतया कर्तुं शक्नुमः. म्हणून आचार्य म्हणतात प्रकृते आगम शब्दार्थः श्रुतिरूपम शास्त्रम आणि षडंगस्य वेदस्य अध्ययनस्य नित्यकर्मत्व मुक्तम. आपण वेदांत सारामध्ये तेव्हा अधिकारी लक्षण पाहतो. त्या अधिकारी लक्षणामध्ये अधिकारी तु विधिवित धीत वेद वेदांगत्वेन आपाततः अधिगतो खील वेदार्थः अस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा काम्य निषिद्ध वर्जन पुरस्सरम नित्य नैमित्तिक प्रायश्चित्तोपासनया निर्गत निखिल कल्मषतया नितांत निर्मल स्वांतः साधन चतुष्टय संपन्न प्रमाता असं लक्षण सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त आणि उपासना असे कर्मांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. मग वेदाध्ययन हे कोणत्या कर्मामध्ये येतं? आचार्य म्हणतात वेदस्य अध्ययनस्य नित्य कर्मत्व मुक्तम. नित्य कर्म येते, नैमित्तिक नाही. म्हणजे ज्यावेळी आम्ही पदवी किंवा पदव्युत्तर किंवा नेट परीक्षा त्यांच्यासाठी वेदांचं अध्ययन सांगितलंय, नैमित्तिक सांगितलेलं आहे का? नाही. कसं? नित्य कर्मत्व. यथा भोजनम नित्य कर्म तद्वत वेदाध्ययनम नित्य कर्म तथैव निष्कारणम. कारणा विना याचं अध्ययन केलं पाहिजे. कारण वेदार्थज्ञो जपम जप्त्वा तथैव अध्ययनम द्विजः कुर्वन् स्वर्गम अवाप्नोति नरकम तु विपर्यये. असं त्याचं फलश्रुती सांगितलेली आहे. मग अल्पीयसी काले आता 4 वेद आणि भगवान पतंजलींनी त्याच्यामध्ये समग्र सांगितलेलं आहे की प्रत्येक वेदाच्या किती शाखा आहेत? सहस्रवर्त्मा सामवेद. सामवेदाच्या 1000 शाखा आहेत. नवधा अथर्वणः अथर्ववेदाच्या 9 शाखा आहेत. एकशतम अध्वर्युः यजुर्वेदाच्या 101 शाखा आहेत. एकविंशती बाहुरुच्चम आणि 21 ऋग्वेदाची शाखा आहे. तर एवढं समग्र वाङ्मय आणि त्याची 6 अंग ती केव्हा शिकायची? अल्पीयसी काले कथम वेदः सर्वे अध्येतव्याः. मग या लघु आयुष्यामध्ये एवढं ज्ञान कसं बरं प्राप्त करायचं? तर म्हणतात प्रधानेच कृतो यत्नः फलवान भवति.
प्रधान शास्त्र जे आहे त्या ठिकाणी जर तुम्ही प्रयत्न केला तर अन्य सकल अर्थ सिद्धी होऊ शकते. म्हणून व्याकरणेन वेदार्थ ज्ञातुं शक्य. व्याकरणशास्त्राचं ज्ञान असेल तर वेदांचा अर्थ समजू शकतो. म्हणून व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे लघुः. आपल्याला कथा माहिती आहे, भगवान इंद्र जे देवराजे आहेत त्यांना व्याकरणशास्त्र शिकण्याची इच्छा निर्माण झाली. मग ते देवगुरु बृहस्पतींकडे गेले आणि त्यांना निवेदन केलं की मला व्याकरणशास्त्राचं ज्ञान घ्यायचं आहे. त्यांनी अध्ययनाला सुरुवात केली. पाठ जर सिद्धीस जायचा असेल तर 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे गुरु हा उत्कृष्ट प्रतीचा असला पाहिजे, दुसरा शिष्य उत्कृष्ट प्रतीचा असला पाहिजे आणि तिसरा पर्याप्त काल असला पाहिजे. हातामध्ये पर्याप्त वेळ असला पाहिजे. आता या ठिकाणी गुरु कोण आहे? तर इंद्रश्च अध्येता विद्यार्थी इंद्र आहे, देवराज इंद्र आहे. बृहस्पतीचे प्रवक्ता आणि बृहस्पती हे प्रवक्ता आहेत, गुरु आहेत. आणि दिव्य वर्ष सहस्त्रम अध्ययन काला म्हणजे आपली कित्येक युग म्हणजे त्यांचा दिवस असतो. आणि अशा त्यांच्या हजारो वर्षांचं त्यांचं युग आहे. इतका मोठा कालखंड त्यांना प्राप्त झाला तरी सुद्धा नच अंतम जगाम, त्यांचं अध्ययन संपलंच नाही. गुरु श्रेष्ठ प्रतीचा आहे, छात्रही श्रेष्ठ प्रतीचा आहे, काळ देखील प्रचंड आहे त्यांच्याकडे, तरी सुद्धा त्यांचं अध्ययन पूर्ण झालं नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी प्रतिपद पाठ अध्ययनम म्हणजे प्रत्येक शब्द घेऊन त्याची ते सिद्धी करत बसले. प्रत्येक शब्दाची सिद्धी करत आहे. पण लघुभर्थमचे अध्ययन व्याकरणम लघु उपायानं जर आपल्याला शिकायचं असेल तर व्याकरण शिकलं पाहिजे. आपल्याला आचार्य पाणिनी काय सांगितलं? केशव, माधव, गोविंद, नारायण, महेश, शंकर, भारत असे सगळे शब्द शिकायची आवश्यकता नाही. एक अकारांत शब्द शिकायचा. जर आपण देव शब्द किंवा राम शब्द आकारांत आपण शिकलो आणि त्याची व्युत्पत्ती आपण सिद्ध केली तर जसा राम तसा श्याम शब्द आहे, तसा श्याम शब्द आहे, तसा भरत शब्द आहे, तसाच महेश शब्द आहे, तसाच शंकर शब्द आहे, तसाच कल्याण शब्द आहे. जेवढे काही अकारांत शब्द आहेत ते एका कोटीमध्ये येतात. अकारांत हा आकारांत शब्द एक शिकला विश्वपा सर्वे आकारांता, इकारांता हरिः सर्वे इकारांता सिद्ध्यन्ति, ईकारांता पपिः सर्वे ईकारांता सिद्ध्यन्ति, गुरुः नाम एवं प्रत्येकम एकोपी शब्द ही ते अस्माभिः पठ्यते. एक एक शब्दाचं जरी आपण अध्ययन केलं तरी सगळ्या रूपांची सिद्धी होते. मात्र बृहस्पती आणि इंद्रांनी अध्ययन कसं केलं? प्रतिपद पाठ एक एक शब्द घेऊन ते शिकत बसले. 6 प्रयत्न असफल झाला. किम पुन्हा अस्मदादीना, जर इंद्र आणि बृहस्पती जर करू शकले नाहीत का कथा अस्मदादीना, आपली काय कथा आहे त्या ठिकाणी? त्यात त्यांच्याकडे पर्याप्त वेळ तरी होता, आपल्याकडे वेळही नाही आहे. अस्माकम आयुः अल्पम, आपलं आयुष्य देखील खूप कमी आहे. मग लघु उपायानं हे जर सगळं ज्ञान ग्रहण करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर लघुभर्थमचे अध्ययन व्याकरणम. काय होईल त्यांनी? कशा प्रकारचं लघुत्व अपेक्षित आहे? लघुत्वम नाम प्रकृती प्रत्येक विभाग कल्पनेनं अन्वाख्यानम, म्हणजे या ठिकाणी प्रकृती कोणती आहे, प्रत्यय कोणता आहे, याच्याद्वारे त्या शब्दाचं अन्वाख्यान करणं म्हणजे लघुत्व. आणि हे लघुत्व जे आहे ते प्रतिपद पाठाच्या अपेक्षेने किंवा तुलनेने लघु स्वरूप आहे. आणि असं लघु स्वरूप जर शिकायचं असेल तर व्याकरण शास्त्राशिवाय गत्यंतर नाही. सांगतात असंदेह. सूत्राशी जेव्हा आपण व्याख्या पाहतो त्या सूत्राच्या व्याख्यामध्ये सुद्धा अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम असतो भवनमध्यंच सूत्रम सूत्रविदो विदु असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी अल्पाक्षरम असंदिग्धम जे संदेह दाहक आहे किंवा संदेह निवारक आहे असं जे असेल ते सूत्र आहे. आणि व्याकरणाचं प्रयोजन सुद्धा काय आहे? असंदेह, संदेहाची निवृत्ती. एक परिभाषा आहे, व्याख्यानतो विशेष प्रतिपत्ती नाही संदेहात अलक्षणम. संदेह आल्यामुळे ते शास्त्र अनर्थ काय असतं कल्पना करायची नसते. व्याख्यानतो विशेष प्रतिपत्ती
व्याख्यानाच्या द्वारे ते विशिष्ट ज्ञान प्राप्त होतं. तर या ठिकाणी असंदेह म्हणजे काय? तर जो काही संदेह निर्माण होतो त्या संदेहाची निवृत्ती करण्यासाठी व्याकरणशास्त्राचं ज्ञान अपेक्षित आहे. जसं एक पंक्ती आहे, याज्ञिकाः पठन्ति स्थूलपृशती अग्निवारुणी अनड्वाही आलभेत, अशी एक रुची आहे, असं एक मंत्र आहे. स्थूलपृशती या शब्दामध्ये संदेह निर्माण झाला. अनडवाही, अनडवाही म्हणजे काय? गाय आपल्याला यज्ञाच्या ठिकाणी आणायची आहे, पण ती गाय कशी असावी? तर सांगितलं आहे स्थूलपृशती. मग स्थूलपृशती याचा अर्थ काय? तर याचा अर्थ दोन प्रकारे आहे. एक म्हणजे स्थूलाच्या सौ पृशती च, स्थूला म्हणजे स्थूल काय असलेली, आणि पृशती म्हणजे ठिपकी असलेली. कशी गाय आणायची आहे? स्थूल असली पाहिजे आणि ठिपकी असलेली असली पाहिजे, असा एक अर्थ होतो. जर आपण कर्मधारय समास केला तर स्थूलाच्या सौ पृशती च, पण त्या ठिकाणी दुसराही समास आहे बहुव्रीही, स्थूलानि पृशन्ति यस्याः, म्हणजे जाड आणि ठिपके असलेली असं नव्हे, ठिपके जाड असलेली गाय म्हणजे मोठे ठिपके, स्थूल ठिपके असलेली गाय म्हणजे स्थूलपृशती, असे दोन अर्थ येतात. मग आता स्थूलपृशतीम अग्निवारुणीम अनडवाहीम आलभेत, या ठिकाणी स्थूलपृशतीचा अर्थ काय? जाड आणि मोठे ठिपके असलेली गाय ही फक्त मोठे ठिपके असलेली गाय. तर हा जो संभ्रम आहे किंवा हा जो संशय आहे त्याचं निवारण कोण करू शकतो? ना अवैयाकरण हा स्वतः अध्यवस्थिती, अवैयाकरणाला स्वराचं ज्ञान नसल्यामुळे तो याचा अर्थच घेऊ शकत नाही. पण या वैयाकरण, हा जो वैयाकरण आहे तो मात्र यदि पूर्वपद प्रकृती स्वरत्वम ततो बहुव्रीहि, जर स्थूलपृशती या पदामध्ये पूर्वपद प्रकृती स्वर असेल तर बहुव्रीहि अर्थ घ्यायचा, आणि अंत उदात्त स्वर असेल तर तत्पुरुष अर्थ घ्यायचा. कर्मधारय जो अर्थ आहे स्थूलाच्या सुपृशती असा घ्यायचा. स्वर पाहून किंवा स्वर श्रवण झाल्या जो वैयाकरण आहे त्याचा संदेह दूर होऊ शकतो आणि तो कार्य करू शकतो. मात्र अवैयाकरण हा कन्फ्यूज होऊन जातो. एकस्मिन्नेव धर्मिणी परस्परम विरुद्धम ज्ञानम यत्र सा संशयः. संशय म्हणजे काय? एकाच ठिकाणी जेव्हा परस्पर विरुद्ध ज्ञान प्राप्त होतं त्याला संशय म्हणतात. जसं दुरून आपण एखादी गोष्ट पाहिली दंडाकार, तर आपल्या मनात संशय होतो की मयम स्थाणुर्वा पुरुषो वा, तो स्तंभ आहे की तो पुरुष आहे, असा संदेह निर्माण होतो. असा मनामध्ये जो भाव निर्माण होतो त्याला संदेह असं म्हणतात. अवैयाकरणाला नेहमीच असा संदेह निर्माण होतो. इथं कोणता समास आहे, इथं कोणता संधी आहे, इथं कोणता प्रत्यय आहे, इथं धातू कोणता आहे, इथं कोणतं पद लावलं पाहिजे, हा धातू कोणत्या गणाचा आहे, कोणता व्याकरण प्रत्यय लावला पाहिजे, अशा विविध संभ्रमांनी युक्त असा तो अवैयाकरण असतो. वैयाकरण हा संदेह मुक्त, संदेह विनिर्मुक्त. त्याच्यामुळे संदेह निवृत्त्यर्थम अध्येतव्यम व्याकरणम, संदेहाची निवृत्ती करण्यासाठी आपण व्याकरणशास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे. आता अथ शब्दानुशासनम हे मुख्य प्रयोजन, रक्षोहागम लघ्वसंदेह हा प्रयोजनम, ही पंच आद्य प्रयोजन, मुख्य प्रयोजन, आणि त्याच्यानंतर आनुषंगिक इतर प्रयोजन जी सांगितलेली आहेत त्यांची संख्या 13 आहे. याप्रमाणे ते सुराः दुष्ट शब्दः यदधीतं यस्तु प्रयुक्ते अविद्वांसः विभक्तिं कुर्वन्ति यो वा इमां चत्वारि कुतत्वः सप्तमिव सारस्वती दशम्यां पुत्रस्य सुदेवो असि वरुणेति, अशी 13 प्रयोजन या ठिकाणी सांगितलेली आहेत. आणि तुम्ही नेटच्या परीक्षेमध्ये पाहिलं असेल की प्रश्न हे आनुषंगिक प्रयोजनातून जास्त विचारले जातात. त्याच्यामुळे याचं सूक्ष्म अध्ययन करणं आवश्यक आहे. ते सुराः, भगवान भाष्यकारांना काय सांगायचं आहे या ठिकाणी? तर एक कथा सांगतात. ते सुराः हेलयो हेलयेति कुर्वन्तः पराबभूवुः. एक यज्ञ सुरू होता
असुरांच्या द्वारे तो यज्ञ सुरू होता. असुरांनी त्या यज्ञामध्ये त्यांना म्हणायचं होतं हे परयः, हे परयः असं म्हणायचं होतं. त्यांनी त्या ठिकाणी प्रमाद केला आणि हे लयो, हे लयो, हे लयः, हे लयो, हे लयः असं सुरू केलं. तस्मात ते पराभवुः, हे अरयः असं म्हणून जो अर्थ अपेक्षित होता तो अर्थ न आल्यामुळे त्याच्यासाठी यज्ञ करत होता ते यज्ञच व्यर्थ झाला आणि त्यांचाच पराभव झाला. आणि ज्यांच्या पराभवासाठी यज्ञ करत होते त्यांचा विजय झाला. का? कारण त्यांनी त्या मंत्रामध्ये त्रुटी केली. काय त्रुटी केली? तर दोषद्वयमाचरितम. हे अरयः या ठिकाणी प्रकृतिभाव संधी करायचा. संधी शब्द पुंसी लिंग तो संधी करायचा होता, पण त्याने काय केलं? पूर्वरूप संधी केला आणि हे अरयः असं म्हणण्याच्या ऐवजी पूर्वरूप संधी केला आणि हे रयः असं केलं. आणि दुसरं रेफ आहे, हरी शब्दामध्ये रेफ आहे, तर त्या रेफाच्या जागी त्यांनी नकाराचं उच्चारण केलं. अशा प्रकारे दोषयुक्त जर उच्चारण केलं तर उचित फलप्राप्ती, अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. म्हणून ते सुराहा या पहिल्या अनुषंगिक प्रयोजनाद्वारे सांगतात की तस्मात् ब्राह्मणेन, ब्राह्मण शब्द हा पुन्हा अत्र ऋतुवर्णवाचक अपितु वेदाभ्यासकः, वेदाभ्यासकेन न म्लेच्छितवै न अपभाषितवै, आपल्याकडून कुणीही अपभाषण होऊ नये. म्लेच्छाः मा भूम इति अध्ययन व्याकरणम. जो असं अपभाषण करतो त्या अपभाषण करणाऱ्यांच्या कोटीमध्ये आपण येऊ नये, प्रकारामध्ये आपण येऊ नये. इति अध्ययन व्याकरण, म्हणून आपण व्याकरण शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे. दुसरं प्रयोजन सांगतात अनुषंगिक प्रयोजन दुष्ट शब्द हा, दुष्ट शब्द स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो वनतमर्थमाह स वाग् वज्रो यजमानं हिनस्ति येथेंद्र शत्रु स्वरतो अपराधात. काय झालं? इथंच एक पौराणिक कथा आहे. येण्याची कारणेन इंद्र हा त्वष्टुपुत्रम विश्वरूपम विश्वरूपः इति त्वष्टुपुत्र, जो त्वष्टा होता त्या त्वष्ट्याचा पुत्र म्हणजे विश्वरूप. इंद्राने त्याचा वध केला. मग आपल्या पुत्राच्या वधामुळे कुपित झालेला तो जो त्वष्टा आहे त्यांनी इंद्रहरणार्थम सहा यागम आरब्धवान, त्यानं इंद्राच्या वधासाठी एक यज्ञ सुरू केला. इंद्रहरणार्थम समर्थम पुत्रम उत्पादयितुम अभिलषण, म्हणजे इंद्राचा प्रतिशोध येईल असा पुत्र निर्माण व्हावा यज्ञातून, म्हणून त्यांनी ते यागाला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी जो मंत्र होता तो मंत्र होता इंद्र शत्रुर्वर्धस्व असा तो मंत्र होता. इंद्र शत्रुर्वर्धस्व. आता हा मंत्र सस्वर म्हणायला पाहिजे होता आणि त्यामध्ये अंतोदात्त स्वर प्रयुक्त केला पाहिजे होता. पण जो यज्ञ करणारा होता त्यांनी अंतोदात्त स्वर करण्याऐवजी आद्य उदात्त स्वर केला. म्हणजे जो स्वर अंतोदात्त पाहिजे होता इंद्रशत्रू शब्दामध्ये तो त्यांनी काय केला? आद्य उदात्त केला आणि त्याच्यामुळे इंद्रशत्रू शब्दाचा अर्थच विपरीत झाला. अर्थ पाहिजे होता इंद्रस्य शमयिता भव, हे पुत्रा इंद्राचा तू नाश करणारा हो असा अर्थ पाहिजे होता अंतोदात्त स्वराने. पण स्वर गडबड झाली, आद्युदात्त झाला. त्याच्यामुळे इंद्र हा मम शमयिता भवतु, इंद्रच माझा वध करणारा हो. या ठिकाणी वृद्ध असा धातू छेदनार्थक अर्थामध्ये आहे न तू वृद्धी अर्थामध्ये. छेदन वृद्धी छेदने असा अर्थ आहे. आणि त्यामुळे काय झालं? यजमानच नष्ट झाला, म्हणजे तो त्वष्टाच नष्ट झाला. का? स्वरात गडबड झाल्यामुळे. एखादा वैयाकरण जर यजमान असता तर त्यानं थांबवलं असतं आणि त्याने सांगितलं असतं की भवता आद्युदात्तः स्वरः प्रयुक्तः, अत्र आद्युदात्तः स्वरः न इष्टः, अंतोदत्तः स्वरः इष्टः. मला अंतोदत्त स्वर पाहिजे, परिष्कार कर आणि लगेच तसा मंत्र म्हण. पण त्वष्ट्याला सुद्धा व्याकरणाचं ज्ञान नव्हतं. यज्ञ जो पुरोहित होता त्याला सुद्धा ज्ञान नव्हतं. त्याच्यामुळे दोन अवैयाकरण एकत्र आले आणि यजमानः एव नष्टः, त्यांचा नाश झाला. दुष्टान शब्दान मा प्रयुक्ष्महि इत्यर्थेन.
दुष्ट शब्दांचं आपल्याकडून कधीही उच्चारण होऊ नये यासाठी व्याकरणशास्त्राचं अध्ययन अनिवार्य आहे. मग केवळ अध्ययन अपेक्षित आहे का? नाही. तिसरं प्रयोजन सांगताना म्हणतात यदधीतम यदधीतम अविज्ञातम निगदयनैव शब्दते अनग्नावु शुष्कैतो न तज्ज्वलति कर्हिचित्. आपल्याला आगम या मुख्य प्रयोजनामध्ये आपण पाहिलं होतं ब्राह्मणेन निष्कारणो हि षडंगो वेदो ध्येयः ज्ञेयश्च. त्या ठिकाणी दोन शब्दांचा प्रयोग केलेला आहे. अध्येयः वेदाः अध्येयः च ज्ञेयः. म्हणजे अध्ययन करा, ज्ञेयः अर्थ सुद्धा जाणून घ्या, सार्थक अध्ययन करा असं सांगितलं होतं. तोच अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे. यद अधिकम अध्ययन केलं, अविज्ञातम अर्थातच पत्ता नाहीये, तर निगदयनैव शब्दते केवळ बडबड करत अर्थ माहिती नाहीये. त्याची गती कशी आहे? शुष्कैधः एध लाकूड, शुष्कैधः शुष्क लाकूड. जोपर्यंत त्या शुष्क काष्ठांमध्ये जळण्याची क्षमता आहे, पण जोपर्यंत त्या ठिकाणी एखादं स्फुल्लिंग पडत नाही तोपर्यंत ती जी काष्ठ आहे ती प्रज्वलित होऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं त्याच्याकडे रॉ मटेरियल आहे अधितम, पण अर्थाचं स्फुल्लिंग जोपर्यंत त्या ठिकाणी पडत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा सार्थक प्रयोगच होऊ शकत नाही. आणि आचार्य म्हणतात अनर्थकम माधिगीष्मही. आपण केव्हाही अनर्थक अध्ययन करू नये, सार्थक अध्ययन आपल्याकडून झालं पाहिजे. यासाठी आपण व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे. कारण अनर्थक अध्ययन केल्याची स्थिती काय असते? स्थानुरयम हारहार किल अभूत आदित्य वेदम न विजानाति योर्थम. आदित्य वेदम वेदांचं चांगलं घनपाठापर्यंत अध्ययन केलं, न विजानाति अर्थम पण अर्थ समजून घेतला नाही, तर स्थानुरयम भारहारहा भार वहन करणारा तो एखादा निर्जीव खांबच आहे. पण या अर्थज्ञ अर्थम जानाति इति अर्थज्ञ या अर्थज्ञ सकलम भद्रम अश्नुते. ते नाकमेति, नाक या शब्दाचा अर्थ आहे स्वर्ग. स्वरव्ययम स्वर्ग नाकम, नाक म्हणजे स्वर्ग. तो नाकमेति तो स्वर्गाला प्राप्त होतो. कोण? या अर्थज्ञ अर्थाचा जाणकार. म्हणून अधीतम ज्ञानम न कल्याणाय अपितु अधीतम विज्ञातम ज्ञानम कल्याणाय. ते अध्ययन पण झालं पाहिजे आणि त्याचा अर्थ देखील आपल्याला समजला पाहिजे. केनचित् पुरुषेण शास्त्रम अधीतम स्यान् नाम किंतु अर्थज्ञानस्य अभावे तस्य ज्ञानम यथा निष्फलम तद्वत् यः शास्त्रम अधीते किंतु शास्त्रार्थम न जानाति तस्य शास्त्रज्ञानमपि निरर्थकम. आपण केव्हाही निरर्थक शास्त्राचं अध्ययन करू नये. यासाठी प्रकृती प्रत्यय विभाग माहित असला पाहिजे, पदज्ञान माहिती पाहिजे. वाक्यज्ञानम प्रति पदज्ञानम कारणम. पदांचं ज्ञान माहिती असेल तर वाक्यज्ञान होईल आणि त्याच्यामुळे सार्थक अध्ययनासाठी आपण व्याकरण शिकलं पाहिजे. चतुर्थ प्रयोजन सांगताना सांगतात यस्तु प्रयुक्ते कुशलो विशेषे शब्दान यथावत् व्यवहार काले सोनन्तमाप्नोति जयं परत्र वावयोग विदुष्यति चापशब्दैः. यः अधीत व्याकरणः व्याकरणम् अधीतवान् शब्द प्रयोग समये कुशलः सन् साधून शब्दान प्रयुक्ते. ज्याला व्याकरणाचं ज्ञान आहे तो शब्द व्यवहार करत असताना, संभाषण करत असताना साधू शब्दांचा प्रयोग करतो, उचित शब्दांचा प्रयोग करतो आणि त्यामुळे सहा यथा स्वर्गे लोकेच अतिशयितम सुखम प्राप्नोति. म्हणजे ज्याला व्याकरणाचं ज्ञान आहे तोच शब्द व्यवहाराच्या वेळी उचित शब्दांचा प्रयोग करू शकतो. सहा एव असाधु शब्दान प्रयुक्ते चेत अधर्मम भजते. मात्र ज्ञान असून सुद्धा तो जर असाधु शब्दांचा प्रयोग करेल तर साधु शब्द ज्ञानेन धर्ममेव असाधु शब्द ज्ञानेन अधर्मम प्राप्नोति. साधु शब्द ज्ञानपूर्वक जर प्रयोग केला तर जसं स्वर्ग प्राप्ती आहे, धर्म प्राप्ती आहे, तसंच असाधु शब्दोच्चारणेन धर्मम प्राप्त.
आपल्याला केव्हाही धर्माची प्राप्ती होऊ नये, आपल्याला नेहमी धर्माची प्राप्ती व्हावी यासाठी उचित शब्दांचा प्रयोग आवश्यक आहे आणि उचित शब्दांच्यासाठी व्याकरण ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून आपण नेहमी व्यवहार कालामध्ये उचित शब्दांचा प्रयोग करण्यासाठी व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे. जसं की कथा सांगितली जाते, एक विद्वान राजाला त्या पालखीमध्ये घेऊन चालले होते. त्यावेळी थंडीचे दिवस होते आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये 4 लोक हे खांद्यावरती ती पालखी घेऊन राजाला बसवून घेऊन चालले होते. तर शिबिकेमधून तर राजाला जिज्ञासा निर्माण झाली की इतकी थंडी वाजत आहे आणि हे 2 जण मला वाहून घेऊन चाललेले आहेत, तर त्यांना विचारावं. तो म्हणतो, किम शैत्यम बाधती. तर तो जो विद्वान आहे, जो घेऊन चाललेला आहे, तो म्हणतो, न तथा बाधते शैत्यम यथा बाधती बाधते. म्हणजे हे राजा, थंडी तेवढी आम्हाला बाधा देत नाही, पीडा देत नाही. यथा बाधती बाधते. तू जे उच्चारण केलंस बाधती, हे चुकीचं उच्चारण जे आहे ते उच्चारण आम्हाला जास्त पीडा देत. कारण बाध हा जो धातू आहे तो आत्मनेपदी पदामध्ये आहे आणि त्यासाठी बाधते असा प्रयोग करायला पाहिजे. पण तू राजा असून सुद्धा बाधते आत्मनेपदी पदामध्ये आहे, तुला ज्ञान नाहीये, तू बाधते असा प्रयोग करतोस. त्याच्यामुळे आम्हाला थंडी जेवढा त्रास देत नाही तेवढं तू राजा असून तुझे जे अज्ञान आहे ते अज्ञान आम्हाला त्रास देत. न तथा बाधते शैत्यम यथा बाधती बाधते. उत्तर आहे. अविद्वांस हा 5वं अनुषंगिक प्रयोजन सांगितलेलं आहे. अविद्वांस प्रत्यभिवादे नाम्नो येन प्लुतिं विदुः कामं तेष्टि विप्रस्य स्त्रीष्वी वायं भ्यं वदे. एक सूत्र आहे, प्रत्यभिवादे सूत्रे असं सूत्र आहे. अभिवादनम प्रत्यभिवादनम. आपण एखाद्याला नमस्कार करतो त्यावेळी त्याच्याकडून जो प्रतिसाद मिळतो त्याला प्रत्यभिवाद असं म्हणतात. तर व्याकरणशास्त्रम ये जानन्ति ते प्रत्यभिवादावसरे. म्हणजे एखाद्याने आपल्याला नमस्कार केला तर त्याला प्रत्यभिवादन करताना प्रत्यभिवादे शूद्रे या सूत्राचं ज्ञान माहित असल्यामुळे ते प्लुतरूपम कार्यं विधातुं न शक्नुवन्ति. ह्रस्व काय, दीर्घ काय, प्लुत काय याचं ज्ञान सोबतीला प्रत्यभिवादे शूद्रे या सूत्राचं ज्ञान हे वैयाकरणानं असू शकतं. जे वैयाकरण नाही आहेत त्यांना आता तेषां सकाशे यथा स्त्रीषु नाम गोत्रोच्चारण पूर्वकम अभिवादन न क्रियते तद्वत् अवैयाकरण सकाशे व्यवहर्तव्यम. जे जो अवैयाकरण आहे त्याला नमस्कार करताना काय सांगितलं जात नाही, स्वतःचं नाव सांगितलं जातं, फक्त एवढं सांगितलं जातं अभिवादयेतो अहम. पण जो वैयाकरण आहे त्या वैयाकरणाला नमस्कार करताना असं म्हणलं जातं अभिवादयेतो अहम देवदत्तः. त्याच्यावर उत्तर काय येतं, आयुष्मान भवदेव दत्त. प्लुत केलं जातं. या सूत्राचं ज्ञान ज्याला नाहीये त्याला नाव सांगताना छात्र विद्यार्थी स्वतःचं नाव सांगत नाहीत का, त्याला प्लुत स्वरच करता येत नाही. वैयाकरणं प्रति तु जनाः नाम गोत्र उच्चारण पूर्वकम अभिवादनम कुर्वन्ति. वैयाकरणांना सांगताना सर्व सांगतात, ते आपलं स्वतःचं विवरण देतात, कारण त्यांना माहिती आहे हा वैयाकरण आहे आणि त्या सूत्राचा प्रयोग करू शकतो, स्वर प्लुत करू शकतो. मात्र अविद्वानांना नमस्कार करताना तसा केला जात नाही. अविद्वांस मा भूम. लोकांनी आपल्याला अडाणी समजू नये यासाठी आपण व्याकरण शिकलं पाहिजे. विभक्तिं कुर्वन्ति याज्ञिकाः पठन्ति प्रयाजाः सविभक्तिकाः कार्याः. विभक्तिं कुर्वन्ति याज्ञिकाः पठन्ति प्रयाजाः सविभक्तिकाः कार्याः. जे प्रयाज नामक यज्ञ आहे
ते सविभक्तिकाः कार्याः, विभक्ती पुरस्सर ते केले पाहिजे. पण व्याकरणशास्त्रं विना प्रयाजयागपठिताः मंत्राः विभक्तिसहिताः कर्तुं न शक्याः. पण जो वैयाकरण आहे तो वैयाकरणच केवळ सविभक्तिक कार्य करू शकतो, विभक्ती सहित कार्य करू शकतो. जो वैयाकरण नाहीये त्याला विभक्तींचं ज्ञान नसल्यामुळे तो ते मंत्र सविभक्ती करू शकत नाही. त्याच्यामुळे विभक्तीं कुर्वन्ति या प्रयोजनाच्या द्वारे आचार्यांनी सांगितलेलं आहे की अशा यज्ञांमध्ये विभक्ती पुरस्सर उच्चारण करण्यासाठी व्याकरणशास्त्राचा अध्ययन अनिवार्य आहे. सातवं अनुषंगिक प्रयोजन आचार्यांनी सांगितलेलं आहे योवा इमाम, योवा यह वा इमाम स्वरशः अक्षरशः वाचं विदधाति सः आर्तविजीनो. आर्तविजीनाः स्याम इति अध्ययनं व्याकरणम्. एक सुंदर कल्पना सांगितलेली आहे आर्तविजीन. आर्तविजीन म्हणजे काय? यह जी व्यक्ती इमाम वाचम या वाणीला स्वरशः विदधाति अक्षरशः विदधाति, स्वरपूर्वक अक्षरपूर्वक जो जाणू शकतो त्याला आर्तविजीन असं म्हटलेलं आहे. यह सुचारू पद्धत्या शास्त्र विधिपूर्वकम यज्ञ कर्म करोति कारयति च. म्हणजे जो शास्त्रोक्त पद्धतीने सुचारू पद्धतीने यज्ञ कर्म करू शकतो, कुणाकडून करू शकतो. यज्ञ कर्म करणे म्हणजे स्वतः करणे आणि करवणे म्हणजे स्वतः यजमान बनून अन्य लोकांकडून करवणे. तर या दोन्ही ठिकाणी जो सुचारू पद्धतीने काम करू शकतो, जो कुशल आहे त्याला आर्तविजीन असं म्हटलेलं आहे. वयमपि आर्तविजीनाः स्याम इति अध्ययनं व्याकरणम्. बघा आपण आपल्या घरामध्ये एखादी पूजा असते किंवा आपण विविध विवाह सोहळ्यांमध्ये सुद्धा मंगलाष्टक ऐकतो. जर आपल्याला व्याकरणाचं थोडं ज्ञान असेल तर आपण त्या मंत्रोच्चारण करणाऱ्या वडिलांची परीक्षा करू शकतो. आपल्या घरामध्ये एखादी पूजा आहे तर आपल्याला हे समजलं पाहिजे की या ठिकाणी प्रत्येक ओळ म्हणली जात आहे, प्रत्येक ओळ विभक्तीपूर्वक म्हणली जात आहे किंवा प्रथम ओळ आणि शेवटची ओळ म्हणली जात आहे. कारण त्यांना माहिती आहे की यांना काहीच माहिती नाही, त्याच्यामुळे वेळेच्या अभावी ते पटपट 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 पूजा संपवतात. पण जो वैयाकरण आहे तो सांगू शकतो हा या दोन्ही पंक्तीचा अन्वय लागत नाहीये म्हणजे या आदल्या मधल्या पंक्ती आहेत. अशा प्रकारे जो समजू शकतो तो आर्तविजीन आहे. आपण आर्तविजीन असलं पाहिजे कारण आपण जी पूजा करून घेत आहे ती पूजा यथोचित त्याची फलनिष्पत्ती झाली पाहिजे यासाठी आपण पूजा करताय. मात्र आपल्या अज्ञानामुळे जसे यजमान अन्यत्र नष्ट झाले अज्ञानामुळे तसंच आपल्याला उचित फळ मिळणार नाही पण प्रतिकूल फळ मात्र मिळू शकतो. त्यामुळं आर्तविजीन असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या कार्यांमध्ये आपल्या कर्मांमध्ये ज्या मंत्रांचं उच्चारण केलं जात आहे ते मंत्र शुद्ध आहेत, त्यातले स्वर शुद्ध आहे असं ज्ञान आर्तविजीनाला प्राप्त होऊ शकतं. आणि आर्तविजीन कोण आहे? वैयाकरणात. म्हणून आपण व्याकरणशास्त्राचं ज्ञान घेतलं पाहिजे. चत्वारी अष्टम प्रयोजन सांगितलेलं आहे. चत्वारी शृंगा त्रयो अस्य पादा द्वे शीर्षे सप्त हस्तासु अस्ति त्रिधा बद्धा वृषभा रोरवीति महादेवा मर्त्या आविवेश. एका महादेवाच्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. चत्वारी शृंगाणी, चार शृंग. कोणती? पदजाता आणि नाम आख्यात उपसर्ग निपाताश्च. त्याला चार शृंग आहेत. नाम, आख्यात, उपसर्ग आणि निपात. चार शृंग ज्याला आहे. पादाः, तीन पाय आहेत. कोणते? भूत, भविष्य, वर्तमान. भूत, भविष्य, वर्तमान हे तीन पाय ज्याला आहेत. द्वे शीर्षे, दोन मस्तक आहेत. द्वौ शब्दात मानव नित्य कार्यश्च, नित्य शब्द कार्य शब्द असे दोन शीर्ष ज्याला आहेत. सप्त हस्तासः अस्य सप्त विभक्तयः, सात विभक्ती आहे. सात विभक्ती म्हणजे ज्याचे सात हात आहेत. आणि एषः त्रिधा बद्धः, तीन ठिकाणी त्याला बंधन केलेलं आहे. त्रिषु स्थानेषु बद्धः. उरसी, उरसी
कंठे शिरसी, म्हणजे 3 वाचा जी कंठामध्ये आहे, जी उरसी आहे, अशा ज्या 3 वाचा आहेत. त्रिदाबद्ध वृषभो रोरवीती, वृषभ वर्षणा, रोरवीती, रोरवीती म्हणजे रू शब्द असा धातू आहे जो ध्वनी करतो. असा महान देव हा शब्द असा कोण आहे, तर तो शब्द नाम तो आपला महान देव. तर तान आविवेश, तो देव मर्त्याः मरण अधर्मानः मनुष्याः, तो मनुष्यांमध्ये प्रवेश करतो. तर असा जो शब्द देव आहे त्याच्याशी आपलं साम्य झालं पाहिजे. महता देवेन नः साम्यम यथा स्यात्, त्या असा जो महादेव आहे जो 4 शृंग, 2 शीर्ष, सप्त हस्त, पादत्रय, त्रिधाबद्ध अशा पद्धतीचा जो देव आहे त्या देवाशी आपलं साम्य साधलं जावं यासाठी आपण व्याकरण शिकलं पाहिजे. उतत्व, अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रयोग सांगितलेलं आहे. उतत्व पश्यन्न ददर्श वाचम, उतत्व शृण्वन् न शृणोत्येनाम, उतोत्तस्मै तन्वं विसस्रे, जायव पत्ते कुशती सुवासा. कश्चन सुष्टु अधीतवान, तीक्ष्ण बुद्धिरपि, एखादी व्यक्ती चांगल्या प्रकारे अध्ययन करते, तीक्ष्ण बुद्धिमत्तेची सुद्धा आहे, पण वाचम न पश्यती, अर्थस्य अनविज्ञानात, अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे आहे, चांगलं अध्ययन केलेलं आहे, मात्र वाणीला ती पाहू शकत नाही. अर्थस्य अनविज्ञानात, त्याचा अर्थ न कळल्यामुळे तो वाणीचं प्रत्यक्षीकरण करू शकत नाही. अशाच प्रकारे कश्चन वाचम शृण्वन् अपि, एखादी व्यक्ती श्रवण करत आहे पण अर्थस्य अनविज्ञानात, अर्थ माहित नसल्यामुळे शृण्वन् अपि न शृणोती, ऐकून सुद्धा त्याला समजत नाही. एखाद्याला पाहून सुद्धा तो पाहू शकत नाही, म्हणजे या चर्मचक्षुनी तो पाहतोय मात्र त्याच्याकडे व्याकरणाचं ज्ञान नसल्यामुळे पाहून सुद्धा त्याला अर्थ कळत नाही. एखादी ऐकते व्यक्ती तरी सुद्धा तिला अर्थ कळत नाही, अर्थस्य अनविज्ञानात, व्याकरणशास्त्र ज्ञान नसल्यामुळे. किंतु यस्तु वैयाकरणः, पण जो वैयाकरण आहे तम प्रती वात आत्मानं प्रकाशयती, पण जो वैयाकरण आहे त्याला विशेष परिश्रम घ्यावे लागत नाही. प्रत्युत स्वतः वाणी त्या ठिकाणी येऊन स्वतःचं प्रकटीकरण करते, स्वतःला दाखवते, स्वतःला प्रकाशित करते. यथा काचित सुवासा पत्नी आत्मानं पत्युः कृतः प्रकाशयती, जशी एखादी पत्नी, सुवासा पत्नी, सुंदर वस्त्रनियुक्त पत्नी जशी आपल्या पतीला ती अर्पण करते, तशी वाणी वैयाकरणाला स्वतःहून अर्पित होते. वाक् अस्मानपि तथैव दर्शनं दद्यात्, आपल्याला सुद्धा वाणीने स्वतःहून समर्पित केलं पाहिजे, अर्थ आपल्याला बोध करून दिला पाहिजे. पण हे केव्हा होऊ शकतं, अध्ययन व्याकरण. जर आपण व्याकरणशास्त्राचं अध्ययन केलं तरच वाणी स्वतः येऊन आपल्याला अर्थबोध करून देईल. जसं आपण कोणताही मंत्र म्हणतो, व्याकरणाचं ज्ञान असेल तर आपल्याला कळेल की हा अर्शप्रयोग आहे किंवा लौकिक प्रयोग आहे. पण जर व्याकरणाचं ज्ञानच नसेल तर वाणी स्वतःच प्रकटीकरण करणार नाही, पाहून सुद्धा आपल्याला कळणार नाही, ऐकून सुद्धा ऐकलं असं म्हणता येणार. जसं ओम कर्णेभिः चा प्रयोग आहे, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवः. कर्णेभिः हा प्रयोग कसा बनेल, लौकिक मध्ये तर कर्णही असा बनतो, पण कर्ण हा शब्द जरी अकारांत असला तरी वेदामध्ये 20 प्रत्यय लागून तो कर्णेभिः बनतो आणि लौकिक भाषेमध्ये तो कर्णही असा बनतो. अशा प्रकारचे वाणी स्वतः येऊन स्वतःच्या अर्थाचं प्रकटीकरण वैयाकरणाच्या पुढे करत असते. वाणीनी तसंच आपल्या पुढे सुद्धा स्वतःच्या अर्थाचं प्रकटीकरण करावं यासाठी आपण वैयाकरण बनलं पाहिजे, यासाठी व्याकरणशास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे. तक्तुमिव पितौना, पितौ म्हणजे चाळणी, तक्तुम म्हणजे सातू, सत्तू म्हणतो आपण. तर चाळणीद्वारे ज्याप्रमाणे त्या सत्तूला शुद्धीकरण केलं जातं आणि शुद्ध सत्तू घेतला जातो, त्याचप्रमाणे वैयाकरण आपल्या वाचम
वाणीला शुद्ध करतात. कशाच्याद्वारे? व्याकरणशास्त्राच्या द्वारे. आपण सुद्धा आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारची टितऊ म्हणजे चाळणी आपल्याकडे असली पाहिजे. ती चाळणी कोणती? तर ती व्याकरणशास्त्र. सक्तुः सचते दुधावो भवति टितौ परिपवनं भवति तत्वद्वा भवति पुण्यवद्वा भवति. टितौ म्हणजे जी शुद्ध करते, पवित्र करते. आपण शब्दांना टाळून घेतलं पाहिजे. अपशब्द असतील त्यांचं निवारण केलं पाहिजे, शुद्ध शब्दांना प्रयुक्त केलं पाहिजे आणि अशी चाळणी लावण्याचे काम हे वैयाकरणाच्या द्वारे होऊ शकतं. म्हणून आपण व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे. 11वं प्रयोजन सांगताना सांगितलेलं आहे सारस्वती. सारस्वती याज्ञिकाः पठन्ति आहिताग्निः अपशब्दं प्रयुज्य प्रायश्चित्तीयां सारस्वतीं इष्टिं निर्वपेत्. जर एखादा यज्ञ करत असताना आपल्याकडून जर काही विभक्तीच्या, लिंगाच्या, वचनाच्या, रूपांच्या जर काही त्रुटी झाल्या तर काय केलं पाहिजे? यज्ञाच्या नंतर अपशब्दम प्रयुज्य, अपशब्दांचा प्रयोग आपल्याकडून केला गेलेला आहे असं जर लक्षात आलं, प्रायश्चित्तीयाम प्रायश्चित्त घेण्यासाठी सारस्वती इष्टीम निर्वपेत, सारस्वत इष्टी केली पाहिजे, सारस्वत याग केला पाहिजे. पण सारस्वत याग करण्याची वेळ ही कुणावरती येते? तो अपशब्दांचा प्रयोग करतो. अपशब्दांचा प्रयोग कोण करू शकेल? अवैयाकरण. जो वैयाकरण आहे तो अपशब्दांचा प्रयोगच करणार नाही. त्याच्यामुळे यज्ञानंतर पुन्हा प्रायश्चित्त घेण्यासाठी सारस्वती इष्टी करण्याची त्याच्यावरती वेळ येणार नाही. आहिताग्निः यः नित्यम अग्निहोत्रम कुरुते. आहिताग्निः यदा प्रमादवशात अपशब्द प्रयोगम करोति. प्रमादवशामध्ये चुकून त्याच्याकडून जर अपशब्दाचा प्रयोग झाला तर त्यानं हा यज्ञ करायचा असतो. पण सर्वदा जो अप्रमत्त आहे, सर्वदा दक्ष आहे, सर्वदा जागरूक आहे आणि जो चाळणीच्या द्वारे शुद्ध शब्दांची निवड करतो आणि उच्चारण करतो तो वैयाकरण असतो. म्हणून आपण आपल्यावरती सारस्वती इष्टी करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण व्याकरणशास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे. दशम्यां पुत्रस्य याज्ञिकाः पठन्ति. दशमित्र काले पुत्रस्य जातस्य नाम विदध्या. मुलाचं नाव कसं ठेवायला पाहिजे हे शिकण्यासाठी सुद्धा व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे. लोक अशी नावं ठेवतात की त्यांना त्याचा अर्थबोधच नसतो. मध्यंतरी मी एक नाव ऐकलं आणि त्या लोकांना काय अर्थाचं माहिती नसते, मात्र त्याच्यातून जो उच्चारण होतं किंवा जे ध्वनन होतं ते वेगळं असलं पाहिजे, अलौकिक असलं पाहिजे. नाव ऐकलं मी श्लेष्मा. श्लेष्माचा अर्थ होतो कफयुक्त, जे मराठीमध्ये आपल्या शेमडी. तर श्लेष्मा हे मुलींचं नाव ठेवतात. म्हणजे काय? दशम्यां पुत्रस्य हे त्यासाठी भाषिकांनी सांगितलेलं आहे पुत्राचं नाव कशा प्रकारे आपण ठेवलं पाहिजे. किंवा काही नावं असतात बघा, जसं नाव आहे तेजस्वी, यशस्वी, ओजस्वी, पल्लवी ही नावं ठेवतात. कुणाची? मुलींची. पण वस्तुतः ही सगळी नावं पुल्लिंगी आहेत. पल्लवी हे नाव पुल्लिंगी आहे. इनी प्रत्यय, आता इनी ठणव. पल्लवी वृक्ष हा पुल्लिंग नाव आहे. तेजस्वी पुल्लिंग शब्द आहे. ओजस्वी, मनस्वी हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. विनी प्रत्यय या ठिकाणी. असं माया, मेधा, सर्जो, विनी विनी प्रत्ययुक्त शब्द आहेत. त्याच्यामुळे मुलांची नावं मुलींच्या नावावरून ठेवतात, मुलींची नावं मुलांच्या नावावरून ठेवतात. का? व्याकरणाचं ज्ञान नाही. त्याच्यामुळे दशम्यां पुत्रस्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे दशमित्र कालम पुत्रस्य जातस्य नाम विदध्यात्. कसं ठेवलं पाहिजे? घोषवत आद्यंतरम अवृद्धम स्त्री पुरुष अनुकम अनरी प्रतिष्ठितम. ते नाव शत्रूमध्ये नसलं पाहिजे. तद्धि प्रतिष्ठितम भवति. व्यक्षरम 2 अक्षरे असलं पाहिजे. चतुरक्षरम 4 अक्षरांचं असलं पाहिजे. नाम कृतम कुर्यात्. कृतम कुर्यात् कृत प्रत्ययांत नाव असलं पाहिजे. न तद्धितम तद्धितांत नसलं पाहिजे. हृदंत असलं पाहिजे. पण हृदंत काय, तद्धित काय, घोष घोष प्रयत्न म्हणजे काय, अवृद्ध म्हणजे काय, वृद्ध संज्ञा कशाची होते,
हे ज्ञान कोणाला बरं असेल? न च अंतरेण व्याकरणं कृतः कथिता वा शक्याः विज्ञातुं. तर्हि कृदंत, घोष किंवा एकादशीचे प्रयत्न आहेत या सर्वांचं ज्ञान हे फक्त वैयाकरणाला असतं. म्हणून नामकरण करण्यासाठी सुद्धा व्याकरणशास्त्र शिकलं पाहिजे. आणि अंतिम आनुषंगिक जे प्रयोजन आहे ते आहे सुदेवो असि वरुणेति. सुदेवो असि वरुण यस्य ते सप्त सिंधव अनुक्षरन्ति काकुदं सूर्म्यं सुश्रामि. सुदेवो असि वरुण, सत्यदेवोसि. वरुणाची या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. तू सत्यदेवोसि. यस्य ते सप्त सिंधवः सप्त विभक्तयः. तुझ्या 7 सिंधू आहेत म्हणजे सप्त विभक्ती. अनुक्षरन्ति काकुदं. काकुदं तालु. काकुः जिह्वा. सा अस्मिन् उद्यते इति काकुदं. सूर्म्यं शुश्रामिव यथा शोभनाम् उर्मीं शुश्राम् अग्निः अन्तः प्रविश्य दहति एवं सप्त सिंधवः सप्त विभक्षयः तालु अनुक्षरन्ति तेन असि सत्यदेवः. सत्यदेवाः स्याम. आपण सुद्धा त्या विभक्तींच्या द्वारे पवित्र व्हावं. ज्याप्रमाणे ती शोभना मूर्ती ज्याप्रमाणे पवित्र होते अग्नीच्या प्रवेशाद्वारे, तशा या विभक्ती आपल्यामध्ये प्रविष्ट व्हाव्या, सिद्ध विभक्ती. आणि आपण सुद्धा सत्यदेवा त्यामुळे आपण देखील या सत्यदेवाप्रमाणे व्हावं यासाठी व्याकरण अध्ययनाचं आवश्यकता आहे. म्हणून आद्य प्रयोजन शब्दानुशासन, शब्दांचं अनुशासन करण्यासाठी रक्षोहागम लग्नसंदेह हा प्रयोजन, ही 5 मुख्य प्रयोजन आणि 13 आनुषंगिक प्रयोजन सांगितल्यानंतर पुढे जो विचार सुरू होतो तो विचार हा शब्दाच्या नित्यते अनित्यतेविषयी किंवा व्याकरणाच्या लक्षणाविषयी किंवा अनेक न्याय त्या ठिकाणी आलेले आहेत. यासाठी पुन्हा एका वेगळ्या सत्राची या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि याच्यावरती प्रश्न कसे विचारू शकतात तर व्याकरणाध्ययनस्य मुख्य प्रयोजनेषु एतत् नास्ति. पूर्वी कसे प्रश्न विचारले जायचे? व्याकरणाध्ययनस्य मुख्य प्रयोजनम किम, आणि वेगळे 3 शब्द द्यायचे आणि एक प्रयोजन द्यायचे आणि त्याच्यामुळे पटकन समजून यायचं. पण दिवसेंदिवस नेट परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे ती वाढत चाललेली आहे. आता 3 प्रयोजने विचारतात किंवा आनुषंगिक प्रयोजनावरती आलं तर 3 आनुषंगिक प्रयोजने विचारतात आणि एक वेगळं काहीतरी देतील. तर आपल्याला 13च्या 13 आणि हे 5 असं सगळं माहित असणं आवश्यक आहे. इथंच नव्हे, आता नेटचा अभ्यास करताना ऑप्शन असा काहीही विकल्प असं काहीही सोडायचं नाही. तुम्ही समजा विकल्प सोडला त्यातूनच प्रश्न येईल. मग मुख्य प्रयोजनेषु एतत् नास्ति म्हणजे काय? आगमः लघुः असंदेह हे आहेत, काय नाहीये? गुरुः. आणि नेहमी प्रश्न नीट वाचला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्यांचा अभ्यास जास्त झाल्यामुळे उत्तरच, कारण ते प्रश्नच व्यवस्थित वाचत नाही, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये उत्तर लिहून टाकतात. सिद्धे शब्दार्थ संबंधे इत्यत्र सिद्ध शब्दस्य अर्थः कः? आता वस्तुतः सिद्ध या शब्दाचे अर्थ पक्व असा पण होतो. सिद्ध या शब्दाचा अर्थ पूर्ण असाही होतो आणि सिद्ध शब्दाचा अर्थ कार्य असाही. पण या ठिकाणी सिद्ध शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे? या ठिकाणी तो नित्य शब्द आहे, म्हणजे त्या शब्दाचे विविध अर्थ सुद्धा दिले जातील, पण संदर्भानुसार आपल्याला योग्य अर्थाची निवड करायची. यासाठी आपलं जी अध्ययनाची व्याप्ती आहे ती वाढणं आवश्यक आहे. ब्राह्मणे निष्कारणो धर्मः अध्येयः कीदृशः? पंचांगः, षडंगः, सप्तांगः, अष्टांगः. म्हणून म्हटलं नित्य पारायण जर आपलं असेल तर आपल्याला सगळ्या पंक्तीच कंठस्थ असतील. ब्राह्मणे निष्कारणो षडंगो वेदो ध्येयो ज्ञेयश्च प्रधानं षट्संगेषु व्याकरणं प्रधानेच कृतो यत्नः फलवान भवति. अशा पंक्ती जर कंठस्थ असतील प्रश्न कशाही विचारू देताना मी उत्तर लिहिणं समर्थ होऊ शकतो. इथे षडंगः असा. रक्षोहागम लग्नसंदेहः प्रयोजनम इतीयं कस्य उक्तिः. तर व्याकरणशास्त्राच्या अनेक आचार्यांची नावं दिलेली आहेत, त्याची आपल्याला निवड करायची. विशेष प्रतिपत्तीही नाही संदेहाद लक्षणम. प्रतिपत्ती म्हणजे ज्ञान, विशेष प्रतिपत्ती म्हणजे विशेष ज्ञान.
विशेष ज्ञान कसं प्राप्त होऊ शकतं? कोशाद्वारेही प्राप्त होऊ शकतं, मौनात, समाधी, असे पर्याय वेगळे वेगळे आहेत. पण उत्तर काय आहे? जर शास्त्राविषयीचा मनामध्ये संदेह निर्माण झाला, रक्षोहागम लभ संदेह हा त्या ठिकाणी आहे. संदेह निर्माण झाला तर तो संदेह निवारण कसं होईल? व्याख्यानतः विशेष, व्याख्यानाच्या द्वारे विशेष ज्ञान प्राप्त होतं आणि संदेहाचं निवारण होतं. रक्षार्थम वेदानाम अध्ययन व्याकरणम इति कस्य कथनम आचार्य पतंजले हे इति कथनम. पुनः सामान्याः प्रश्नाः एवं भवन्ति स्म. इदानीम् एतादृशाः सुलभाः प्रश्नाः न भवन्ति. शब्दानुशासनस्य कति मुख्यानि प्रयोजनानि, कति आनुषङ्गिकप्रयोजनानि, किं च आद्यं प्रयोजनम्, असे प्रश्न शक्यतो विचारले जातात. संग्रह ग्रंथस्य रचयिता कः? वस्तुशः निकामध्ये संग्रह ग्रंथाविषयी अत्यंत आदराने भगवान पतंजलीने त्यांचा नामोल्लेख केलेला आहे. संग्रहेतु एतत् प्राधान्येन परीक्षितम्, संग्रहेतु एतत् प्राधान्येन उपदिष्टम्, असं संग्रह ग्रंथाचा ते वारंवार उल्लेख करतात. त्या संग्रह ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत? तर संग्रह ग्रंथाचे जे रचनाकार आहेत ते आचार्य वरदत्त किंवा आचार्य कार्त्याय आहेत, तर त्याचे रचयिते आहेत असे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर अथर्ववेदाच्या किंवा वेदांच्या शाखांविषयी भगवान पतंजलीने त्या काळीच्या प्रचलित शाखा आहेत त्या शाखांचा उल्लेख केलेला आहे. सहस्रवर्त्मा सामवेदः, एकशतम अध्वर्युः, नवधा अथर्वणः, एकविंशति बाहुकृत्यम असं वर्णन केलेलं आहे. तुम्हाला जर या पंक्ती कंठस्थ असतील ना तर असा कोणताही प्रश्न तर तुम्ही सांगू शकता. जसं भगवतः पतंजले हे मतेन अथर्ववेदस्य किती शाखा? पंक्ती आहे नवधा अथर्वणः. ऋग्वेदस्य कति शाखाः? एकविंशतिः बाहुरुच्यम्. सामवेदस्य कति शाखाः? सहस्रवर्त्मा सामवेदः. यजुर्वेदस्य कति शाखाः? एकशतम् अध्वर्युः. प्रियतद्धिताः के? तद्धितांत तद्धित प्रयोगांविषयी तद्धित प्रयोग ज्यांना प्रिय आहेत असे कोण? उत्तरेयाः, दाक्षिणात्याः, पौर्वात्याः, पश्चिमात्याः. पंक्ती आहे प्रियतद्धिताः दाक्षिणात्याः. तर अशा पंक्तींचं तुम्हाला नोट्स मधून याचं उत्तर मिळू शकत नाही. यासाठी मूळ ग्रंथ वाचला पाहिजे. केवळ व्याकरणाच्या अध्ययनाच्या दृष्टीने नव्हे तर कोणताही विषय असेल त्या विषयाची मूळ पुस्तक ज्याला प्रकरण ग्रंथ म्हणतो आपण, ते प्रकरण ग्रंथ वाचणं अत्यंत आवश्यक आहे. रेडीमेड नोट्स ज्या आहेत त्या रेडीमेड नोट्सच्या आधारे तुम्हाला कदाचित परीक्षेत उत्तीर्णताही प्राप्त होईल. पण ती जी परीक्षा आहे प्राध्यापक पात्रता परीक्षा, ही पात्रता मात्र रेडीमेड नोट्सच्या द्वारे मिळत नाही. ही पात्रता प्रकरण ग्रंथांच्या टीकेसहित अध्ययनाने प्राप्त होते. म्हणून आपण सर्वांनी रेडीमेड नोट्स कोणत्याही न वापरता प्रकरण ग्रंथ आणि त्या प्रकरण ग्रंथांच्या विविध व्याख्या यांच्याद्वारे आपण जर व्याकरणासहित अन्य सर्व शास्त्रांचा जर अभ्यास केला तर प्रथम पर्यायामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण होता येऊ शकते. MA प्रथम वर्षामध्ये सुद्धा नेट उत्तीर्ण करता येऊ शकते. मी MA प्रथम वर्षामध्ये असताना मी सिनियर्सना विचारायचो नेट परीक्षेविषयी. नेट मला परीक्षा द्यायची आहे तर मला मार्गदर्शन करा. तर मी त्यावेळी पुण्यामध्ये शिकायचो. तर ते म्हणायचे तो तुम्हारे बस की बात नाही. आपल्या 6 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये कुणी नेट झालेलं नाही, त्यामुळं तू सुद्धा करू शकणार नाही असं म्हणायचं. पण मी MA फर्स्ट इयरला 2 वेळा नेट पास झालो. MA फर्स्ट इयर मध्ये माझं नेट क्लिअर झालेलं. तर हे होऊ शकतं. पण कसं होऊ शकतं? प्रकरण ग्रंथांचा सखोल अभ्यास आणि त्यांच्या व्याख्यांचा हे जर तुम्ही केलं आणि स्वतःच्या नोट्स बनवल्या आणि त्याचे काही असे सूत्रात्मक पद्धतीनं त्याचं तुम्ही अध्ययन केलं तर तुम्हीही पहिल्याच प्रयत्नामध्ये अतिशय सहजपणे JRF सुद्धा प्राप्त करू शकता. असं हे अध्ययनाचं एक संक्षिप्त स्वरूप तुमच्यासोबत मांडलेलं आहे. पुढचे जी वार्तिका आहेत किंवा विभाग आहे तो आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी आपण पुन्हा एक सत्र घेऊ. जर आयोजकांनी जर अनुमती दिली
आणि आपण फर्स्ट स्टँडर्डचा जो पूर्ण विचार आहे तो पुढच्या सत्रामध्ये करू. मला या ठिकाणी मॅडमने संधी दिली त्यासाठी त्या ज्येष्ठ दोन्ही भगिनी सगळकडे मॅडम, बदलकर मॅडम, या दोन्ही भगिनींचं मी या ठिकाणी धन्यवाद त्यांना वितरित करतो. आणि बराच वेळ तुम्ही शांत राहून सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. मी या ठिकाणी धन्यवाद. तर आपण विचारून घ्यायचं आहे सरांना. आपल्याला काही शंका असतील तर आपण प्रश्न विचारू शकता सरांना आता. नमस्कार सर. नमस्कार. खूपच छान व्याख्यान होतं. मला ते अनुषंगिक प्रयोजन आणि मधलं 11वं जो आहे ते जरा थोडंसं एक्सप्लेन कराल का प्लीज? सारस्वतींच्या नंतरचा 11वा. हो. दशम्यां पुत्रस्य 11वं सारस्वती ते 12वा आहे. ते 12वा आहे. 11वं सारस्वती आहे, 12वं दशम्यां पुत्रस्य आहे. नाही, 10वं आहे सारस्वती आणि मग 11वं मिस झालंय. मग दशम्या पुत्रस्य 12वं सांगितलंय तुम्ही. माझ्या स्लाइड मध्ये तर नंबरिंग हे आहे. हो सर, बरोबर. मग तेच मी बघितलं पण मला 11वं कुठे दिसलं नाही म्हणून मला वाटलं 11वं हो मिस का? झालंय का. हो, स्लाइड दिसलं नाही का कारण तुम्हाला? सारस्वती 10वं सांगितलंय तुम्ही आणि डायरेक्ट मग 12वं दशम्या पुत्रस्य आहे. नाही 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 नाही, एक मिनिट पुन्हा शेअर करतो. नाही सर, सारस्वती 11वंच आहे. बरोबर आहे ना? 11वं सारस्वती. नाही हो सर, नाही, बरोबर आहे. भूतत्व आहे. सप्तमीवर 10वं. हा सर, मग माझं 10वं मिस झालंय. हा, 10वं मिस झालंय माझं. सॉरी सर. तर 10वं सांगाल का मला प्लीज? अच्छा, पुन्हा सांगू सारस्वती. नाही, 10वं त्याच्या आधीचं. सप्तमीवर. हा सर. हा सर. हा, तुमच्याकडून मिस झाला असेल तर मी सांगितलंय. मिस झाली. सॉरी. सप्तमीवर चित्तौना पुनंतः यत्र धीराः मनसा वाचमक्रत. या ठिकाणी चितौ आणि सत्तू. चितौ म्हणजे चाळणी आणि सत्तू म्हणजे धान्य विशेष. सत्तू जे म्हणतो आपण, जे उन्हाळ्याच्या काळामध्ये बहुधा उत्तर भारतामध्ये सेवन केलं जातं शरीर थंड राहण्यासाठी. तर त्या कितवूनी, त्या चाळणीनी ज्याप्रमाणे सत्तूचं परिशोधन केलं जातं आणि त्याचं ग्रहण केलं जातं, त्याचप्रमाणे जे वैयाकरण आहे ते वैयाकरण व्याकरणाच्या चाळणीच्या द्वारे हे शब्दांचं चयन करत असतं, उचित शब्दांचं ग्रहण करत असतं. आपण सुद्धा याच पद्धतीनं उचित शब्दांचं ग्रहण करण्यासाठी व्याकरण शिकलं पाहिजे. कारण आपल्याकडे ती चाळणी असली पाहिजे व्याकरणाची. आपल्या समोर समजा शब्द आले, गहू, गावी, गोणी, गोता, गोपोतलिका, तर आपण चाळणीद्वारे शब्द घेतला पाहिजे. गहू. तर हे केव्हा होऊ शकतं? जेव्हा आपल्याकडे ती विवेकबुद्धी आहे. ती केव्हा येईल? ती केवळ व्याकरणशास्त्राच्या अध्ययनाद्वारेच प्राप्त होते. त्याचा संक्षिप्त अर्थ. थँक्यू सर. अजून काही शंका असतील विद्यार्थ्यांना? अजून मला असं वाटतं काही प्रश्न नाही आहेत सर. भाग्यश्री मॅडम. हो, येस मॅडम. एक पंक्ती आहे मॅडम, बुभुक्षितम न प्रतिभाती किंचित. भूक लागल्यानंतर जो भुकेला असतो त्याला काही सुधरत नाही. आता बहुतेक सगळ्यांची जेवणाची वेळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे न प्रतिभाती किंचित,
नाही नाही सर, खूप सुंदर व्याख्यान झालंय आपलं. आणि मुलांनी ऐकलंय म्हणजे आभार मी करून घेऊ मग आता. हो हो चालेल. जयश्री मॅडम. हो. हा. मॅडम. मॅडम. भाग्यश्री मॅडम.